नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2023 मध्ये कंबाईंड पूर्व परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी या परीक्षेची जी डेट आहे ती 30 एप्रिलला ही परीक्षा होणार आहे आणि त्याकरिता आकार फाउंडेशन नागपूर यांच्याद्वारे कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी पूर्व परीक्षेचं सराव पेपर टेस्ट सिरीज सुरू करण्यात आलेली आहे। आज 5 दिनांक 5 फेब्रुवारी 2023 पासून टेस्ट सिरीज सुरू होईल। प्रत्येक संडेला टेस्ट पेपर्स राहणार आहे। त्यामध्ये पहिला पेपर जो होता 6 जे पेपर्स आहे, एकूण 12 पेपरची टेस्ट सिरीज राहणार आहे। 12 पेपरमध्ये 6 पेपर हे सब्जेक्ट वाईज आपण घेणार आहोत आणि उर्वरित 6 पेपर जी आहे 7 पेपर ही आपण सब्जेक्ट वाईज घेणार आहोत। 7 पेपर्स ही सब्जेक्ट वाईज राहणार आहेत आणि 5 पेपर आपण कंप्लीट घेणार आहोत। ठीक आहे, तो पहिला पेपर जो आहे आपला, तो पहिला पेपर इतिहास या विषयावर घेण्यात आलेला आहे आणि त्याचा आज आपण एक्सप्लेनेशन्स घेणार आहोत। 7 पेपर कुठकुठले राहणार आहे तर प्रत्येक सब्जेक्टचा प्रत्येक विषयाचा एक पेपर होणार। पहिला पेपर आपला 5 फेब्रुवारीला आज जो झाला तो इतिहास, त्यानंतर 12 फेब्रुवारीला भूगोल विषय होणार आहे, 19 फेब्रुवारीला इंडियन पॉलिटी होणार आहे म्हणजे राज्यशास्त्र आणि 26 फेब्रुवारीला अर्थशास्त्र, 5 मार्चला सामान्य विज्ञान, 12 मार्चला चालू घडामोडी आणि 19 मार्चला बुद्धिमापन चाचणी व अंकगणित। ठीक आहे, आणि त्यानंतर सखोल जे पूर्ण कंप्लीट विषयावर जो राहणार आहे, सर्वच विषय ज्यामध्ये राहतील कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर्स, ते 26 मार्च, 2 एप्रिल, 9 एप्रिल, 16 एप्रिल आणि 23 एप्रिल। ठीक आहे, पेपरचा जो पॅटर्न आहे, ज्या पद्धतीने आयोगाचे प्रश्नसंच आपल्याला बघायला मिळतात, ज्या पद्धतीने आयोग प्रश्न विचारतो, त्या धर्तीवर आपण प्रश्नपत्रिका आकार फाउंडेशनतर्फे टेस्ट सिरीज आयोजित झालेली आहे। ठीक आहे, तर आज आपण पहिला पेपर बघूया जो इतिहास या विषयावर होता। ठीक आहे, पहिला प्रश्न बघू। पहिला प्रश्न होता, खालीलपैकी कोणते बदल 1857च्या कायद्याने घडून आले? ठीक आहे, तर 1857च्या उठावानंतर जे बदल झाले त्यामध्ये एक 1858चा एक कायदा आणण्यात आला आणि त्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची जी राजवट होती ती बंद करून ब्रिटिश गव्हर्नमेंटनी सर्व सत्ता आपल्या हाती घेतली। ठीक आहे, आणि त्यामध्ये जो बदल झाला होता तो 1858च्या कायद्याने आपण बदल सांगण्यात येतो। तर पहिला ऑप्शन दिलेला आहे बोर्ड ऑफ कंट्रोल व कोर्ट ऑफ डायरेक्टर्स या दुहेरी सत्तेचा शेवट। ठीक आहे, हा ऑप्शन बरोबर आहे। त्यानंतर संसदीय मंत्रिपदांची निर्मिती, तरी 1858च्या कायद्याने काय करण्यात आलं, एक भारत मंत्री, ठीक आहे, ज्याला आपण संसदीय मंत्रिपद म्हणतो, आणि दुसरं भारत मंडळाची स्थापना। ठीक आहे, तर भारत मंत्री हा डायरेक्ट ब्रिटिश संसदेला जबाबदार राहणार होता, त्या अंतर्गत संसदीय मंत्रिपदाची निर्मिती करण्यात आली आणि भारत मंडळाची स्थापना करण्यासाठी आली। त्यानंतर ड ऑप्शन दिलेला आहे विधिविषयक कार्यासाठी गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलचा विस्तार। तर त्यावेळेस कोणतेही विधिविषयक गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये असा कुठलाही विस्तार करण्यात आला नाही। तो विस्तार नंतर समोर 1861च्या कायद्यामध्ये बरेचसे बदल करण्यात आले, त्यामुळे ऑप्शन ड जो आहे तो चुकीचा आहे। तर तुमचं उत्तर राहणार अ, ब आणि क। ठीक आहे, दुसरा प्रश्न होता, सर सय्यद अहमद खान यांनी जी अलीगढ विचार प्रणालीमध्ये सर सय्यद खाननी जे एक स्थापना केलेली जे काही घटक होते त्यापैकी होती। ठीक आहे, तर त्यामध्ये हे सर्व जे चारही व्यक्ती आहेत, चिराग अली, अल्ताफ हुसेन, नजीर अहमद, मौलाना शिबली नोमानी, हे सर्व व्यक्ती त्यांच्या सोबत होते, म्हणून याचं उत्तर जे राहणार ते उत्तर आहे अ, ब, क आणि ड। ठीक आहे, नेक्स्ट तिसरा प्रश्न, पुढील ओळीत कोणाचे वर्णन केलेले आहे? ठीक आहे, तर ते कलकत्त्याच्या हिंदू कॉलेजमध्ये शिक्षक होते। दुसरं ब ऑप्शन दिलेलं आहे, त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याविषयी प्रेमाने प्रेरित केले।
सी त्यांनी समाज सुधारणांची गरज असल्याचे ठासून सांगितले. आणि डी यंग बंगाल चळवळीची सुरुवात केली. आता हा जो प्रश्न आहे हा यंग मुवमेंट, आपल्याला यंग बंगाल मुवमेंट माहिती आहे. यंग बंगाल मुवमेंट जी आहे ती हेनरी डेरोजिओ यांनी सुरुवात केली होती. ठीक आहे. हे एक बंगालमध्ये जे आपल्याला ऑप्शन्स पण एलिमिनेट करता येतील, जसं ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा त्यांचा संबंध नाही, कारण हिंदू विधवा पुनर्विवाह वगैरे या बाबीमध्ये त्यांनी कार्य केलेले आहे. त्यानंतर संततीवयी कायद्यामध्ये ईश्वरचंद्र विद्यासागर, तर हे हा ऑप्शन आपलं असंच ठीक होणार. केशवचंद्र सेन यांचा पण उल्लेख आपल्याला करता येणार नाही, कारण ते ब्राह्मण समाजाशी निगडीत आहे, तर ब पण राहतो. ठीक आहे. कर्नल अल्कॉट पण नव्हते. आणि हेनरी डेरोजिओ हा त्यांचा राईट आन्सर आहे. ठीक आहे. यामध्ये काय होतं की हे भारतीय कवी म्हणून आपल्याला ओळखण्यात येतं. आणि बंगालच्या विद्यार्थ्यामध्ये यांनी एक ज्या पद्धतीने कामं केले त्यामध्ये तरुणामध्ये पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान प्रसारित करण्यासाठी त्याने पहिले भारतीय शिक्षक आपल्याला म्हणता येईल. हे हिंदू कॉलेजमध्ये सहाय्यक मुख्याध्यापक होते. बंगालच्या जे हिंदू कॉलेज आहे त्यामध्ये ते सहाय्यक मुख्याध्यापक होते. आणि त्यावेळेस हेनरी डेरोजिओ यांचं आपल्याला हे सर्व हे करता येईल. हिंदू कॉलेजमध्ये शिक्षक होते. त्यांनी स्वातंत्र्याविषयी प्रेमाने प्रेरित केले असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने त्यांनी समाज सुधारणाची गरज असल्याचे ठासून सांगितले होते. आणि जी यंग बंगाल मुवमेंट आहे, यंग बंगाल मुवमेंट ही हेनरी डेरोजिओशी संबंधित आहे, म्हणून याचं उत्तर आपल्याला चौथा सांगता येईल. ठीक आहे. पाचवा आहे लॉर्ड डलहौसी यांनी अंमलात आणलेल्या खुल्या व्यापाराच्या तत्वाच्या परिणामांच्या संदर्भात खालील विधाने कोणते सत्य नाही. ठीक आहे. आता सत्य विधान असं म्हटलेलं आहे, कोणते विधान सत्य नाही. ठीक आहे. आता लॉर्ड डलहौसीचा जो कार्यकाळ भारतीय गव्हर्नर जनरल आपण त्याला म्हणतो. ठीक आहे. इंडियन गव्हर्नर जनरल. तर यामध्ये त्यांचा जो कार्यकाल होता तो कार्यकाल होता 1948 पासून 56 पर्यंत. ठीक आहे. तर यांनी कोणकोणते, त्यावेळेस त्यांनी बऱ्याचशा पॉलिसी राबवल्या, त्यापैकी ही एक पॉलिसी आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. तर यामध्ये त्यांनी मुख्य काम त्यांचं व्यापाराच्या संदर्भात होतं. त्यांनी काय केलं, व्यापार सीमा ओपन केलं. ठीक आहे, खुलं केलं. त्यामध्ये त्यांनी कलकत्ता पोर्ट झालं, म्हणजे कोचीनचा पोर्ट, त्याच्यानंतर कलकत्ता आणि मुंबई. ठीक आहे. आणि आणखी एक आपलं होतं कराची. ठीक आहे. तर यांनी 3 पोर्ट होते त्यावेळेस, कराची, बॉम्बे, ठीक आहे, आणि कलकत्ता. ह्या तिन्ही याच्यामधल्या जेवढे पण पोर्ट आहे त्यामध्ये खुले व्यापार हे केलं, म्हणजे त्याच्यावरती जकात कर वगैरे बरेचसे कमी केले. ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला म्हणता येईल की या तत्वामुळे भारतीय किनाऱ्यावरील सर्व बंदरे काय करण्यात आली होती, निर्यात व्यापारासाठी खुली करण्यात आली होती, म्हणजे निर्यात सुरू झाली. ठीक आहे. दुसरं, कच्चा माल मोठ्या प्रमाणावर इंग्लंडमधील गिरण्या कारखान्यांना पुरवण्याची व्यवस्था झाली आपल्याला म्हणता येईल. भारतीय बाजारपेठेत परकीय मालाची आयात वाढून स्थानिक हस्तव्यवसाय पूर्णपणे संपुष्ट झाले. तर अ पण बरोबर आहे, ब पण दुसरा पण बरोबर आहे, तिसरा पण आपल्याला बरोबर आहे. भारतातील तलम कापडाला इंग्लंडमधील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊन त्याची निर्यात वाढली. तर असं कुठलीही घटना घडली नाही. ठीक आहे. त्यामुळे चौथा ऑप्शन आपला बरोबर आहे. आपल्याला असत्य विधान सत्य नाही असं म्हटलेलं आहे, तर सत्य नाही कुठलं राहणार, चौथा ऑप्शन. ठीक. पाचवा प्रश्न आहे, खाली राष्ट्रसभेची काही महत्त्वाची अधिवेशनं दिलेली आहे. तर अधिवेशन आपल्याला माहीत आहे, बनारस गोपाळ कृष्ण गोखले, लखनौ 1916, अमृतसर 1919 आणि मुंबई 1907. तर यापैकी कोणती माहिती जी आहे ती चुकीची माहिती दिलेली आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला मुंबईचं सांगता येईल, त्यावेळेस रासबिहारी बोस हे अध्यक्ष होते. ठीक आहे. तर हा चुकीचा ऑप्शन आहे. इथं कोण पाहिजे, रासबिहारी बोस हे त्यावेळेस अध्यक्ष होते. ठीक आहे. हे आपल्याला हे सर्व, जसं गोखलेचा हा 1905चा, त्यानंतर 1907मध्ये सुरत स्प्लिट ते आपल्याला सांगता येईल. लखनौ बाबी अंबिका चरण मुजुमदार ते पण बरोबर आहे, आणि अमृतसर 1919. ठीक आहे. तर हे सर्व ऑप्शन्स बरोबर आहे. फक्त 1907ला सुभाषचंद्र बोस नव्हते, तर कोण होतं, रासबिहारी बोस हे त्यावेळेस हे होतं. ठीक आहे. आता हे सर्व जे घटक आहे याला आपल्याला लखनौ पॅक्ट हा माहिती आहे आपल्याला, मॉड्रेस्ट
आणि एक्स्ट्रीमिस्ट आणि मध्ये जे जहाल आणि मवाड याच्यामध्ये समझोता झालेला पॅक्ट आहे, लखनौ पॅक्ट त्याला म्हणतो आपण, त्यामुळे हा महत्त्वाचा आहे. आणि अमृतसर 1990चा मोतीलाल नेहरू असलेले जे अधिवेशन होतं, त्या अधिवेशनामध्ये महत्त्वाची बाब ही झाली होती की खिलाफत मुवमेंट जो होती तिला विरोध करण्यासाठी काय करण्यात आलं होतं, तर अधिवेशनात पारित करण्यात आलं होतं. ओके, तर हे आपल्याला इथं सांगता येईल. तर हा चौथा ऑप्शन चुकीचा आहे. इथं चुकीचं म्हणजे रासबिहारी बोस नाही पाहिजे. त्यानंतर येऊ 6वा. ठीक आहे, जोड्या लावा दिलेले आहे. गोविंदभाई श्राफ, अच्युत हरी पटवर्धन, पुरुषोत्तम गणेश देशपांडे आणि S.K. वैश्यापन. यामध्ये आपल्याला अच्युत हरी पटवर्धनचं वर्क आपल्याला थोडंफार माहिती असायला पाहिजे. ठीक आहे, तर हे एक याचं जर आपण उत्तर हे बघितलं तर उत्तर तुम्हाला येणार यामधलं पहिलाच ऑप्शन. ठीक आहे, गोविंदभाई श्राफ हे औरंगाबाद येथील विद्यार्थ्यावर त्यांचा प्रभाव होता. हे एक मोठे व्यक्ती आपल्याला म्हणता येईल त्यावेळेचं. ठीक आहे, 1911 to 1922 स्वातंत्र्य सेनानी होता मराठवाड्यामध्ये. त्यांनी हैदराबाद, आता हे ऑप्शन आपल्याला जर सांगायचं असेल तर सिंपल आहे की गोविंदभाई श्राफ यांचा संबंध जो येतो तो मराठवाड्याशी संबंध येतो आणि मराठवाड्यामध्ये हैदराबाद जो निजाम आहे, ठीक आहे, तर त्यावेळेससुद्धा त्यावर जी लढाई वगैरे झाली होती त्यासाठी जे कार्य होते त्यावेळेस गोविंदभाई श्राफसुद्धा होते तिथं. तर हा पहिला त्यांचा ऑप्शन जोडणारा पहिला आहे. ब अच्युत हरी पटवर्धन हे अहमदनगर येथील सुपरिचित राजकारणी आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, आणि तिसरा जो आहे पुरुषोत्तम गणेश देशपांडे, तर हे क्रांतिकारी राजकीय कारवाई मुंबई इलाख्यातून त्यांना हद्दपार करण्यात आलं होतं. आणि S.K. वैश्यापन हे गोविंदभाई श्राफ यांच्यासोबत कार्य करत होते. तर उत्तर येतो याचा पहिला. ठीक, हां, अच्युत हरी पटवर्धनबद्दल एक बाब आणखी तुम्ही सांगू शकता. हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतील. म्हणजे यांचं मुख्य जे वर्क होतं ते चलेजावच्या चळवळीतसुद्धा त्यांचा सहभाग होता. 7वा प्रश्न दिलेला आहे. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे. ठीक आहे, त्यांचा जन्म 6 जुलै 1837ला झालेला आहे. ते मुंबई विद्यापीठातून पदवीधर होणारे पहिल्या बॅचमध्ये होते. त्यानंतर त्यांना इंग्रजी भाषा, वाङ्मय, इतिहास आणि संस्कृत विषयाची आवड होती आणि 1882मध्ये नियुक्ती पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात संस्कृतचे प्राध्यापक. आता संस्कृतचे प्राध्यापक जर म्हटलं तर आपल्याला नाव घेता येईल कुणाचं, राघव भांडारकर. म्हणजे तिथं एका ऑप्शनवरून आपल्याला सांगता येईल की राघव भांडारकर हा त्यांचं राईट आन्सर आहे. ठीक आहे, नंतर दिलेला आहे केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना. इथं पण आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना केव्हा झाली, सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क. सत्यशोधक समाज, आता सत्यशोधक समाजाची स्थापना आपल्याला माहिती आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना झाली 1873ला. ठीक आहे, तर 1873चा जर आपण विचार केला तर आपल्याकडे ऑप्शन्स कोणकोणते आहे मग सांगता येईल आपल्याला. 4th ऑप्शन. ठीक आहे, 3rd याच्यामध्ये 4th, तर हा ऑप्शन्स आहे. तर उत्तर येणार 3रं. ठीक आहे, केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना झालेली आहे 1853ला. सर दोराबजी टाटा ग्रॅज्युएट स्कूल ऑफ सोशल वर्क झालेला आहे 1936. सत्यशोधक समाज 1873 आणि ब्राह्मो समाजाची स्थापना यावरून पण आपल्याला काढता येते. ब्राह्मो समाज 1828ला स्थापन केला होता. ब्राह्मो समाजाची स्थापना आपल्याला बऱ्याच मुलांना माहिती आहे. ठीक आहे, त्यानंतर येतो 9वा प्रश्न. खालील विधाने विचारात घ्या. केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांनी मोठा उठाव केला होता. रमाबाई रांडे यांनी शारदा सदन स्थापन केला. पंडिता रमाबाईंनी सेवा सदन स्थापन केला. आता यामध्ये आपल्याला बघता येईल की रमाबाई रांडे यांचं कार्य आपल्याला बघता येईल. ठीक आहे, तर पंडिता रमाबाई यांचं जो वर्क आहे ते आपल्याला बऱ्याच अंशी बघता येईल. तर हे कोणतं उत्तर असेल बरोबर यामध्ये. केरळमध्ये मोपला शेतकऱ्यांचा उठाव झाला, हा ए तर बरोबर आहे. ठीक आहे, पहिलं ऑप्शन बरोबर आहे. मग राहिलं दुसरं आणि तिसरं पंडिता रमाबाईचं. तर पंडिता रमाबाईंनी जो सेवा सदन आहे
हे इंटरचेंज केलेलं आहे, शारदा सदन आणि सेवा सदन, ठीक आहे, या पद्धतीने. तर आपल्याला इथं हे दोन्ही ऑप्शन आपल्याला चूक सांगता येईल, बी आणि सी. पंडिता रमाबाईंनी शारदा सदन सुरू केलं होतं, त्याच्यानंतर त्यांनी मुक्ती सदन आपल्याला सांगता येईल, त्यानंतर लगेच काही दिवसांनी त्यांनी काही वर्षांनी मुक्ती सदनसुद्धा सुरू केलेलं होतं. तर ऑप्शन येणार याचं योग्य पर्यायामध्ये पहिलं ऑप्शन ए बरोबर आहे. ठीक आहे. चंपारण्याचं सत्याग्रह सर्वांना माहिती आहे, ठीक आहे. याच्यामध्ये एक बाब आपण सांगू शकतो, हा जो शारदा सदन आहे, शारदा सदन हे सुरू केलेलं कुणाचं वर्क आहे? ॲक्च्युली रमाबाई रानडेंनी नाही केलेलं आहे, तर पंडिता रमाबाईंनी केलेलं आहे. ते आपण इंटरचेंज सांगितलंच तुम्हाला त्या पद्धतीने, ठीक आहे. तर दोन्ही ऑप्शन चुकीचं राहणार. नंतर येतो चंपारण्य लढ्याबद्दल. तर 10वा प्रश्न, 10व्या प्रश्नात काय दिलं आहे की चंपारण्य येथील लढ्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या. चंपारण्य येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकुमार शुक्ला, ठीक आहे. तर पहिला ऑप्शन बरोबर आहे. राजकुमार शुक्ला यांनी गांधीजींना विनंती केली होती आणि त्यानुसार गांधीजी चंपारण्याला पोहोचले होते. आणि जो प्रश्न होता तो होता चंपारण्य येथील निळीचे मडेवाले शेतकऱ्यावर जबरदस्ती करत होते, ठीक आहे. तर यामध्ये आपल्याला थोडंसं आणखी बघता येईल याबद्दल की त्यावेळेस नीडचं उत्पादन, चीन बरोबरचं नीडचा जो व्यापार आहे त्या संदर्भात तिकडून जी निर्यात आहे ती थांबलेली होती आणि त्यामुळे भारतामध्ये त्याचं सर्वात उत्पादन करून ते आयात करायचं असं ब्रिटिशांचं धोरण होतं. तर त्या अंतर्गत शेतकऱ्यांना नीडचं उत्पादन घेण्यासाठी जबरदस्ती केल्या जात होती. तर म्हणून ब ऑप्शन बरोबर आहे की चंपारण्य येथील निळीचे मडेवाले शेतकऱ्यावर जबरदस्ती करत होते. गांधीजींनी येथे मोठे सत्याग्रह सुरू केले आणि सरकारशी असहयोग केला. तर इथं सत्याग्रह तर झाला, पण सत्याग्रह त्या पद्धतीचा नव्हता, ठीक आहे. यामध्ये काय करण्यात आलं की 3-4 विविध जे बॅरिस्टर होते त्यावेळेचे ते सुद्धा सोबत गेले होते, ठीक आहे. आणि सोबत कुठं चंपारण्याला गेलो होतं आणि त्यामध्ये जे त्यांचे जे प्रॉब्लेम्स होते, ज्या समस्या होत्या त्या समस्याविषयी त्यांनी जनजागृती केली, ठीक आहे. आणि जनजागृतीतून सत्याग्रह घडून आला होता. त्यामध्ये सरकारशी नॉन कोऑपरेशन केलेलं नव्हतं, म्हणजे कुठलं कर भरायचं नाही किंवा असं कुठल्याही प्रकारचं असहकाराचं आंदोलन स्वीकारलेलं नव्हतं. म्हणून यामध्ये जो ऑप्शन क आहे हा चुकीचा आहे. तर तुम्हाला उत्तर काय येणार मग? फक्त अ आणि कोणकोणतं उत्तर येईल? फक्त अ, ब. आता ड आहे, गांधीजींना चंपारण्य येथे यश प्राप्त. तर ड आपल्याला बरोबर सांगता येईल की यामध्ये निळेवाल्यांचा जो ज्यावेळेस गांधीजींनी हा चंपारण्य इथे लढा दिला त्यावेळेस ब्रिटिशांनी मग तो लढ्यामध्ये त्यांना काय मिळालं? यश प्राप्त झालं होतं. म्हणजेच आपल्याला अ, ब आणि ड. क ऑप्शन बरोबर नाही कारण त्यांनी सरकारशी असहयोग केलेला नव्हता. तर उत्तर येणार तिसरा, अ, ब व ड, ठीक आहे. क ऑप्शन चुकीचा आहे. ठीक आहे. 11वा प्रश्न बघूयात आता. योग्य कालानुक्रमानुसार खालील संस्थेची मांडणी करा. तर कोणकोणतं केव्हा स्थापना झाली आहे ते आपल्याला बघता येईल. जसं इंडियन असोसिएशनची स्थापना झाली होती 1875ला, 1876. कालानुक्रम लावता येईल तुम्हाला. त्यानंतर बॉम्बे असोसिएशन हे जगन्नाथ शंकरशेठ, दादाभाई नौरोजी वगैरे ह्या सर्व लोकांचा समावेश होता. आणि त्यांनी हे जे बॉम्बे असोसिएशन जगन्नाथ शंकरशेठ यांच्याच पुढाकाराने स्थापन करण्यात आला होता 1852मध्ये जवळपास, 1852च्या संदर्भात. पुण्यामध्ये एक सार्वजनिक सभा स्थापन झाली होती जवळपास 1867मध्ये, ठीक आहे. आणि मद्रास महाजन सभा झाली होती 1884मध्ये. तर यानुसार जर आपण कालानुक्रम लावला तर पहिला येणार, फर्स्ट येईल 1852 बॉम्बे असोसिएशन म्हणजेच ब नंतर येणार तुमचं सेकंड ऑप्शन 1867 पुणे सार्वजनिक सभा म्हणजे ब, क, नंतर अ आणि नंतर ड, ठीक आहे. तर पहिला क्रमांक जातो. एक बॉम्बे असोसिएशन सर्वात आधी स्थापन झाली, मग सार्वजनिक सभा स्थापन झाली, त्यानंतर इंडियन असोसिएशन स्थापन झालं
आणि त्यानंतर चौथं मद्रास महाजन सभा स्थापन झाली होती. ठीक आहे. तर बॉम्बे असोसिएशन स्थापन करताना कोण होतं, तर जगन्नाथ शंकर सेठ. कोलकातामध्ये जे इंडियन असोसिएशन स्थापन झाली होती त्यामध्ये मुख्य जे स्थापन करणारे होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंद मोहन बोस यांचं नाव घेता येईल तुम्हाला. ठीक आहे. सार्वजनिक सभा गणेश वासुदेव जोशी, गवा जोशी, बाळ गंगाधर टिळक यांचं नाव तुम्हाला घेता येईल. तर पुणे सार्वजनिक सभेमध्ये यांचं सहभाग होता. मद्रास महाजन सभा जी आहे ते मुदलियार आणि आनंद चारलू. ठीक आहे. आनंद चारलू. ठीक आहे. तर यांनी ही सभा स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे. तर याचं योग्य उत्तर कोणतं राहणार, ब, क आणि ड. त्यानंतर 12वा विष्णू पंडितांनी विद्वेषी केलेल्या विवाहाचे पुण्यात विरोधक कोण होते. ठीक आहे. तरी आपल्याला जोपर्यंत महाराष्ट्राचे इतिहास वाचणार तेव्हा आपल्याला कळता येईल त्यामध्ये हे जे नावं आहे त्यामध्ये लोकहितवाद्यांचं जर नाव सोडलं, लोकहितवाद्यांनी कुठलीही टीका केलेली नव्हती आणि जर त्यांचं नाव सोडलं तर आपल्याला हा एक नाव यामधून काढता येईल, क ऑप्शन. ठीक आहे. आणि दुसरं एक काढता येईल आपल्याला गोपाळ कृष्ण गोखले. हे दोन्ही नाव असे आहे की ज्यांनी विवाहाच्या संदर्भात आहे, यांचे वर्क ॲक्च्युली त्या संदर्भातीलच आहे, त्यामुळे हे या दोघांचंही नाव आपल्याला वगळता येईल, गोपाळ कृष्ण गोखले आणि लोकहितवादी. ठीक आहे. तर ऑप्शन राहणार क आणि ड. 13वा प्रश्न आहे, दादाभाई नौरोजींनी 1906च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात खालीलपैकी कोणता संदेश दिला. हा लॉजिकल प्रश्न आहे, सोपा आहे. ठीक आहे. काय काय सांगता येईल आपल्याला, एकजुटीने राहा, हा तर राहणारच. ठीक आहे. स्वराज्य मिळवा, स्वराज्याचे धोरण होतं. अखंड राष्ट्रीय चळवळ करा आणि फोडा आणि राज्य करा. फोडा आणि राज्य करा हे त्यावेळेस सांगितलेलं नव्हतं. फोडा आणि राज्य करा ही जी नीती होती ती ब्रिटिशांची नीती होती आणि म्हणून आपल्याला इथले जे ऑप्शन आहे ड ऑप्शन सोडून तिसरा पर्याय बरोबर राहणार. ठीक. त्यानंतर येऊ आपण चौथ्या प्रश्नावर. 14मध्ये दिलेला आहे खालीलपैकी योग्य जुळा. संबंधित पक्ष दिले आहे आणि त्यांचे नेते दिलेले आहे. हे सर्व चारही जे घटक आहे यामध्ये आपल्याला फॉरवर्ड ब्लॉक आपल्यालाचं नाव एक आपल्याला माहिती आहे, मुस्लिम लीग. ठीक आहे. तर मुस्लिम लीगची स्थापना, जिनाचं नाव येतो आपल्याला मुस्लिम लीगच्या स्थापनेमध्ये, पण मुस्लिम लीगच्या याच्यानंतर त्यानंतर जे कुणी गेले असतील ते आहे चौधरी खाली खुलजा. ठीक आहे. तर हे महत्त्वाचे व्यक्ती आहे ज्यांचं आपल्याला नाव घेता येईल. ठीक आहे. भारतीय मुस्लिम लीगचे पाकिस्तानचे पहिले अध्यक्ष होते, जे स्वतंत्र जेव्हा मुस्लिम लीग झाली, मुस्लिम लीगची जेव्हा म्हणजे भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान जेव्हा स्वतंत्र झाला. ठीक आहे. तर पाकिस्तान एक देश म्हणून जेव्हा आला त्यावेळेस जिना हे तिथले पंतप्रधान बनल्यानंतर जे मुस्लिम लीग जो होतं तर त्याला एक मुस्लिम लीग पाकिस्तान आपल्याला म्हणता येईल, मुस्लिम लीग पाकिस्तान. ठीक आहे. कारण अगोदर ती भारतात स्थापन झाली होती, अखंडित भारत होता त्यावेळेला, आणि त्यावेळेचे ते पहिले अध्यक्ष स्वतंत्र पाकिस्तानचे मुस्लिम लीगचे अध्यक्ष जर म्हटलं आपण तर ते होते चौधरी खाली खुलजा. ठीक आहे. तर यांच्याशी आपल्याला ड जोडता येईल. तर डमध्ये डचं आपल्याला आता 2 ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात. दुसरं नाव आपल्याला हे करता येईल टी प्रकाशम ही पण एक प्रमुख व्यक्ती होती. ठीक आहे. हे त्याचं टी प्रकाशनमध्ये टंगतुरी प्रकाशम असं नाव आहे त्यांचं, टंगतुरी. ठीक आहे. टंगुतुरी प्रकाशम असं संपूर्ण नाव त्यांचं म्हटलं जातं. हे मद्रास प्रेसिडेन्सीच्या वेळेस मद्रास जी प्रेसिडेन्सी होती त्या मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये हे मुख्यमंत्री म्हणून मध्ये यांची निवड झाली होती. जेव्हा प्रांतीय स्वायत्तता देण्यात आली 1935च्या कायद्यानंतर आणि त्यानंतर इलेक्शन्स होऊन जेव्हा प्रांतामध्ये एक गव्हर्नमेंट जे स्थापन झालं, शासन पद्धती जी शासनमध्ये स्थापन झाली, त्यामध्ये प्रांतामध्ये जी स्वतंत्रता बहाल केली होती किंवा रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंटचं जेव्हा स्थापन झाली होती त्यावेळेला निवडून आलेल्यामध्ये कोण होतं, टी प्रकाशम, आणि हे त्यावेळचे तिथं मद्रास प्रेसिडेन्सी मुख्यमंत्री म्हणून काम केलं आहे. त्याच पद्धतीने त्यांचं नाव आपल्याला टी प्रकाशम यासाठीच नाही
तर 1953ला जेव्हा रिऑर्गनायझेशन करण्यात आलं, आंध्र राज्याची जेव्हा मागणी झाली आणि आंध्र राज्याची मागणी स्वीकारल्यानंतर त्यावेळेला जे पहिले मुख्यमंत्री, स्वतंत्र आंध्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री जर असतील तर ते होते टी प्रकाशम. ठीक आहे, तर म्हणून आपल्याला इथं आता, आणि ते जे टी प्रकाशम होते त्यांचं महत्त्वाचं वर्क म्हणजे कुठल्या याच्यामध्ये होतं तर ते आपल्याला सांगता येतील की ते काँग्रेस समाजवादी पक्ष त्यांनी च्या संबंधित मध्ये त्या पक्षाशी ते संबंधित होते. म्हणजे आपल्याला इथं 2 ऑप्शन मिळतो, एक डचं पहिलं ऑप्शन आणि कचं तिसरं ऑप्शन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय समाजवादीचं नव्हतं, काँग्रेस समाजवादी पक्ष संबंधित आहे कुणाशी तर युसूफ मेहर अली. ठीक आहे, युसूफ मेहर अली. तर इथं तुम्हाला सांगता येईल टी प्रकाशम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संबंधित आहे. यांचं मुख्य नाव कुठे येतं, नाव 2 ठिकाणी येतं. एक तर हे मद्रास प्रेसिडेन्सीमध्ये अगोदर मुख्यमंत्री होते. ठीक आहे, त्यानंतर आंध्र प्रदेश जेव्हा स्वतंत्र झाला होता, म्हणजे वेगळं राज्य जेव्हा त्याला निर्मिती झाली, त्यावेळेला स्वतंत्र आंध्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. ठीक आहे, तर यांना आंध्र केसरी म्हणून ओळखलं जातं. टी प्रकाशमला आंध्र केसरी म्हणून ओळखलं जातं, आंध्र केसरी. ठीक आहे, म्हणून सुद्धा ओळखल्या जातो. चौधरी खाली खुलजा मी सांगितलं ते काय होते, ते स्वतंत्र मुस्लिम लीग पाकिस्तानचे पहिले अध्यक्ष बनले होते. तर इथं 2 ऑप्शन्स आपल्याला मिळाले. ठीक आहे, चौधरी खाली खुलजम एक ऑप्शन, ठीक आहे, आणि टी प्रकाशम तिसरा. तर हे 2 पैकी आता दोन्ही ऑप्शन बरोबर आहे. आता नंतर बघूयात युसूफ मेहर अली. ठीक आहे, ते युसूफ मेहर अलीचं नाव कुठे येतो आणि दुसरं नाव आहे शार्दुल सिंग कावीसर. आता आपल्याला इथे एक माहिती आहे की फॉरवर्ड ब्लॉक ज्या वेळेला चले जाओचे आंदोलन जेव्हा सुरुवात झाली किंवा दुसरं महायुद्ध सुरू झाले आणि त्यावेळेला सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर ते मग बाहेर देशात निघून गेले. ठीक आहे, वाटाघाटी करण्यासाठी. त्यावेळेला ते बाहेर देशामध्ये जेव्हा गेले त्यावेळेस फॉरवर्ड ब्लॉकचं जे अध्यक्षाचा धुरा जो सांभाळला तो होतं शार्दुल सिंग कावीसर. म्हणजे ज्याचं ऑप्शन काय राहणार, कुणाशी संबंधित आहे, फॉरवर्ड ब्लॉकशी. ठीक आहे, तर हे या पद्धतीने येईल. तर याचं ऑप्शन तुम्हाला राहणार 4. ओके, नाही याचं उत्तर हा राहील. हे मेहर अली भारतीय याच्यामध्ये येणार आणि हे येणार 2. ठीक आहे, तर हे 3 ऑप्शन शार्दुल सिंग. ठीक आहे, बरोबर आहे. शार्दुल सिंग कावीसर कुणाशी संबंधित आहे, फॉरवर्ड ब्लॉक. झालं, म्हणजे आपल्याला आता ह्या प्रश्नात उत्तर मिळालं. शार्दुल सिंग काशीवार फॉरवर्ड ब्लॉकशी संबंधित आहेत. ठीक आहे, त्यानंतर युसूफ मेहर अली भारतीय आणि चौधरी खाजी खुलजा हे मुस्लिम लीगशी संबंधित आहे. टी प्रकाशम हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे एक उरलं ते युसूफ मेहर अली हे समाजवादी पक्षामध्ये आपल्याला सांगता येईल. तर राईट आन्सर येणार तुमचं कुठलं, 3. ठीक आहे, तर हे या पद्धतीने तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन घेता येईल. ठीक आहे, त्यानंतर बघू आपण 15वा. महाराष्ट्रात सामाजिक धार्मिक सुधारणांची चळवळ सुरू होण्यामागे कोणती कारणे होती. कोणकोणते कारणे असतील. ठीक आहे, त्यावेळेला आपल्याला सांगता येईल कोणकोणते कारणामध्ये हे करता येईल. एक, प्रबोधन युगातील विचारांचा प्रभाव. ठीक आहे, तर त्यावेळेस प्रबोधन युगातील विचार सुरू झाले होते. भारतातील ब्रिटिश साम्राज्यवादाचे विभिन्न धोरणे. ठीक आहे, तर हा पण बरोबर ऑप्शन देता येईल कारण विविध भागांसाठी विविध धोरण होते ब्रिटिशांचे, विविध
सामाजिक रीतीविरुद्ध त्यांचे वेगळे मध्ये धोरण होते, तर त्या धोरणाचा परिणाम आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, भारतात वृत्तपत्रांचा विकास व पुस्तकांचा विकास, त्यामुळे जी ज्ञान आहे, ठीक आहे, ती माहिती लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली. भारतात निर्माण झालेली राष्ट्रवादाची भावना. आता हे इथं आपल्याला इथं हे बघायचं आहे की इथं सामाजिक आणि धार्मिक बाबी म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर सामाजिक आणि धार्मिक सुधारणाशी चळवळीशी कुणाचंही नव्हतं, राष्ट्रवादाच्या भावनेशी आपल्याला तेवढं संबंध जोडता येणार नाही. त्यामुळे कोणतं उत्तर राहणार याचं? अ, ब आणि क. ड राहणार नाही, कारण ते राष्ट्रवादाची भावनेचा परिणाम नव्हता. ओके, सुधारणा चळवळी होण्यामागे हे 3 प्रमुख कारण होते: प्रबोधन युग, ब्रिटिश साम्राज्यवादाचे धोरण आणि वृत्तपत्रांचा विकास. ठीक आहे, 16वा प्रश्न बघूयात. 16व्या प्रश्नामध्ये जोड्या लावायचे आहेत. तर दादोबा पांडुरंग तरखडकर. ठीक आहे, तर यांच्याविषयी जर आपण बघितलं तर आपल्याला सांगता येईल की दादोबा पांडुरंग तरखडकर यांचं नाव जोडलं होतं कुणाशी? कोण? धर्म विवेचन हा ग्रंथ. ठीक आहे, आणि दुसरं नाव जो जोडता येईल आपल्याला, तो जोडता येईल भाऊदाजी लाड. भाऊदाजी लाड यांचं जे वर्णन केलं जातं त्यामध्ये शिलालेखांचं वाचन, डेसिफरिंग ऑफ द इन्स्क्रिप्शन्स. ठीक आहे, तर या पद्धतीने आता या 2 जोडीवरून आपल्याला सांगता येईल. आणि अरुणोदय ग्रंथ जो आहे तो कुणाचा आहे? बाबा पदमतीचं, म्हणजेच. आणि एल्फिस्टनसाठी फंड उभारणी. ठीक आहे, तर हे कोण होतं? जगन्नाथ शंकर सेठ. जेव्हा बॉम्बे असोसिएशनसुद्धा सुरू झालं, ठीक आहे, त्यावेळेससुद्धा जगन्नाथ शंकर सेठ आणि खास करून कोण? एल्फिस्टन आहे ना, बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये गव्हर्नर होते, तर त्यांचं नाव आपल्याला घेता येतं. तर हे कुणाशी संबंधित आहे? एल्फिस्टन फंड उभारणीशी शंकर सेठ. म्हणजे आपल्याला उत्तर काढता येईल दादोबा अ साठी कुठला ऑप्शन येणार? अ साठी येणार धर्मविवेचन ग्रंथ 3. तर हा 3 ऑप्शन इथं आपल्याला बघायला मिळतो. ठीक आहे, ब साठी 4 बाबा पदमती, अरुणोदय. ठीक आहे, नंतर जगन्नाथ शंकर सेठ कुठला येणार? दुसरं एल्फिस्टन फंड उभारणी. आणि ड भाऊदाजी लाड यांचं शिलालेख वाचन. तर या पद्धतीने आपल्याला उत्तर सांगता येईल. दुसरा उत्तर याचं बरोबर आहे. ठीक आहे, भाऊराव पाटील यांच्या संदर्भात कोणकोणती विधाने बरोबर आहेत? तर पहिलं विधान बरोबर आहे की त्यांच्या जीवनावर सत्तेपा हा एक व्यक्ती होतं, त्या व्यक्तीचा प्रभाव होता. ठीक आहे, त्यांच्या जीवनाला प्रभावित करणाऱ्या घटनामध्ये डांबर प्रकरण, त्यामुळे त्यांनी तुरुंगवास भोगावं लागलं. तर हा पण ऑप्शन त्यांचं बरोबर आहे. ठीक आहे, तर अयोग्य उत्तर जर म्हटलं तर हा एक येतं रयत शिक्षण संस्थेच्या पूर्वी कोणती संस्था? तर असं सांगता येत नाही, त्यांच्या आधी पण त्यांनी संस्था स्थापन केलेल्या होत्या आणि त्यांच्या जीवनावर संत तुकाराम महाराजांचा प्रभाव होता. तर हा आपल्याला कट करता येतो. ठीक आहे, संत तुकाराम महाराज हे नव्हते. तर 17चं उत्तर येणार क व अयोग्य कोणतं येणार? क आणि ड. ठीक आहे, कलकत्ता गॅजेट यामध्ये काही जास्त सांगायची गरज नाही. बंगाल गॅजेट हे कुणाच्या कारकिर्दीत होतं? वॉरन हेस्टिंग्स. ठीक आहे, त्याचं उत्तर येणार पहिला वॉरन हेस्टिंग्स. त्यानंतर येतो समाजसुधारक आणि त्यांच्या जोड्या लावा, म्हणजे त्यांचे जन्मस्थान. तर जन्मस्थानामध्ये आपल्याला न्यायमूर्ती रांडे, पंडिता रमाबाईचं आपल्याला सांगता येतं गंगामुळे, कर्नाटक. ठीक आहे, गोपाळ गणेश आगरकरचं कोणतं आहे? टेंबू, कराडमध्ये जन्म झालेला आहे. ठीक आहे, राघव भांडारकर आणि न्यायमूर्ती रांडे निफाड, नाशिक. आणि गोगा आगरकर येतं माडवण, सिंधुदुर्ग. म्हणजे खरं उत्तर काय राहणार? पहिल्याला 4. ठीक आहे, अ ला 4, ब ला 1, क ला 2 आणि ड ला 3. ठीक आहे, तर या पद्धतीने याचं उत्तर होतं. तर राईट आन्सर आहे 3. राईट आन्सर हां 3. त्यानंतर येऊ आपण 20वा प्रश्न. पुढीलपैकी कोणता ग्रंथ तुकडोजी महाराजांनी लिहिला? ठीक आहे, शेतकऱ्यांचा आसूड पण नाही आहे. शेतकऱ्यांचा आसूड हा महात्मा फुले, तृतीयरत्न महात्मा फुले. ग्रामस्वराज कुणाचं योजना होती? महात्मा गांधी. म्हणजे राष्ट्रीय भजनावली. तर राईट आन्सर काय राहणार यामध्ये? राष्ट्रीय भजनावली. ठीक आहे, भजनावली. नंतर लोकहितवादी यांचा जो जन्म आहे हे कुठे झालेला आहे? पुण्यामध्ये आहे. प्रभाकर या वृत्तपत्रातून त्यांनी लेखन केलेलं आहे. लक्ष्मीद्यान, पानिपतची लढाई इत्यादींचा ग्रंथ
लेखन केलं आणि सर्वांगीण सुधारकाचे आद्य प्रवर्तक. तर वरील चारही बाबींचा विचार केला तर चारही बाबी कुणाशी जुळतात? लोकहितवाद्यांशी जुळतात. म्हणून याचं उत्तर काय राहणार? वरील सर्व बरोबर. तर चारही ऑप्शन यामधले बरोबर आहेत. त्यानंतर येतो नेक्स्ट प्रश्न 22वा. 22मध्ये दिलेला आहे ऑपरेशन पोलो. ठीक आहे. ऑपरेशन पोलो ही लष्करी कारवाई करण्यात आली होती ज्यावेळेस आपल्याला संस्थानांचे विलिनीकरण करायचे होते. त्या विलिनीकरणाच्या वेळेस आपल्याला काय करायचं होतं? तर निझामचा जो हैदराबाद होता त्याला पण एनेक्स करण्यासाठी काय केलं? ऑपरेशन पोलो ही मोहीम केलेली होती. तर या पद्धतीने आपल्याला सांगता येईल हैदराबाद. ठीक आहे. जुनागड जनमताने केलं होतं आपण. काश्मीर बाय द एक ट्रीटी एक साईन करून घेतलं होतं आपण. ठीक आहे. तर त्यानुसार आपल्याला इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन म्हणून आपण त्याला काश्मीर आपण इन्स्ट्रुमेंट ऑफ एक्सेशन ठीक आहे या याच्याने केलं होतं. कोचीचं काही हे नव्हतं तेवढं. जुनागड आपण इथं जनमत चाचणी केली होती. जनमताने प्रभावित हे करून आपण घेतलं होतं. आणि हैदराबादसाठी कोणतं मोहीम राबवली होती? तर लष्कर पोलो. ठीक आहे. ऑपरेशन पोलो. त्यानंतर इथं 23वा प्रश्न 23 प्रश्नामध्ये बघा काय विचारलेलं आहे? बंगालमधील क्रांतिकारकांचे युगांतर आणि अनुशीलन या दोन गटामध्ये बंगालमधील क्रांतिकारकांचे युगांतर आणि अनुशीलन असे दोन गट होते. बरोबर आहे. युगांतर आणि अनुशीलन ह्या दोन्ही गटामध्ये तीव्र स्पर्धा होती. ती पण बरोबर सांगता येईल आपल्याला. तर विधान दोन्ही बरोबर आहेत. आणि ब. ठीक आहे. विधान दोन्ही बरोबर आहेत. तर येणार उत्तर ऑप्शन 2. त्यानंतर येतो ठीक आहे हे ऑब्जेक्टिव्ह पार्ट आहे. जोड्या जुळवा. राणी लक्ष्मीबाई, खाजा सिंग, तात्या टोपे आणि कुंवरशी यांचं कोणकोणतं कुठं क्षेत्र होतं? संस्थान होती. त्याच्याशी आपल्याला जोड्या जुळवायच्या आहे. जसं राणी लक्ष्मीबाईचं कोण येणार? झाशी येणार. ठीक आहे. तर ऑप्शन पहिल्याचं काय येणार? मध्ये 2. तर हे एकाच ठिकाणी दिलेलं आहे. यावरून उत्तर काढता येईल आपल्याला. खाजा सिंग, त्याच्यानंतर तात्या टोपे आणि कुंवरशी. तर कुंवरशीचं कुठे येतं? जगदीशपूर. कुंवरशी जगदीशपूर हे आपल्याला हे करता येतं. तात्या टोपे कुठे येणार? तात्या टोपे कानपूर. आणि खाजा सिंग येतं खानदेश. आणि राणी लक्ष्मीबाई झाशी. ठीक आहे. तर सोपा प्रश्न होता हा. इझिली उत्तर तुम्हाला काढता येईल याचं. त्यानंतर माहिती दिलेली आहे 25वा प्रश्न. श्रीपाद अमृत डांगे, जोगळेकर आणि मिरजकरांनी मिळून सुरू केलेल्या कामगार चळवळीचे मुखपत्र खालीलपैकी कोणते होते? तर ते जे मुखपत्र स्थापन केले होते त्यांनी ते होतं क्रांती. ठीक आहे. हा याचा राईट आन्सर आहे. नंतर येतं 26वा प्रश्न. इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली. त्याचा मुख्य हेतू काय होता? ठीक आहे. तर इंडियन असोसिएशनचं जर आपण बघितलं तर काय होतं की हिंदू बघूयात. 26वा प्रश्नाचं जे उत्तर आहे 26मध्ये काय दिलं आहे की इंडियन असोसिएशन या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेचं हेतू काय होता? ठीक आहे. तर काय काय हेतू आपल्याला सांगता येईल? ठीक आहे. हिंदू मुस्लिम मित्रत्वाची भावना निर्माण करणे हे लॉजिकली प्रूव्ड आहे. ठीक आहे. ये देशामध्ये लोक जागृत करणे तो पण आपल्याला उद्देश सांगता येईल. ठीक आहे. लोक जागृत करणे आणि हिंदू व मुसलमान यांच्यात फूट पाडणे. तर हा बरोबर राहणार काय? सी बरोबर राहणार नाही. तर यावरून आपल्याला उत्तर ऑप्शन काय काय देता येणार? कोणकोणतं चूक आणि कोणते कोणते बरोबर सांगता येतील? ठीक आहे. फक्त काय आहे? चूक आहे. राजकीय चळवळीत देशातील सर्व जनतेला सामील करून घेणे. तर योग्य उत्तर काय राहणार? फक्त सी चूक हा योग्य उत्तर राहील. ठीक आहे. कारण हिंदू व मुस्लिम यांच्यात फूट पाडणे हा उद्देश नव्हता. 27 ब्रिटिश शासनाकडे मवाळांनी कोणत्या मागण्या केल्या होत्या? कोणकोणत्या मागण्याचं उदाहरण देते? शेतकऱ्यात वाढ करावी. ठीक आहे. शेतसाऱ्यामध्ये वाढ करावी अशी मागणी असू शकते का? नाही. तर ऑप्शन्स काय राहणार? चुकीचं राहणार. नंतर दुसरं आणखी
ठीक आहे. 27 काय राहणार बघा, सरकारने शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज द्यावे. तो ऑब्विसली हा बरोबर राहणार, हा चूक राहणार, कारण शेतकऱ्यात वाढ करावी नाही तर कमी करावी अशी मागणी असेल. मिठावरील कर सरकारने वाढवावा असं राहील का, नाही तर कमी करावा, आणि प्रचलित कर व्यवस्थेत बदल करावा. तर योग्य उत्तर काय राहणार. आता बघा इथं अ आणि ब चूक म्हटलेलं आहे, तर अ आणि ब नाही आहे, ब आणि क बरोबर आहे, ब आणि क चुकीचं आहे. तर क आणि अ चूक, अ आणि क चूक. तर योग्य उत्तर काय होणार तिसरं, अ आणि क चूक. ठीक आहे. 28 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ कुणी लिहिलेला आहे. स्त्री पुरुष हा ग्रंथ जो आहे तो लिहिलेला आहे ताराबाई शिंदे यांनी. ठीक आहे. तर योग्य उत्तर राहणार दुसरं, ताराबाई शिंदे. 29 कुठल्या परिषदेत जमलेल्या हजारो दलितांना संबोधताना शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे की आंबेडकराची ओळख करून देताना म्हटलं की हा तुमचा भावी नेता आहे. तर ते कुठं आहे, माणगाव. हे 1920ला भरलेली परिषद होती. ठीक आहे. त्यामध्ये शाहू महाराजांनी हे वक्तव्य केलेलं होतं. कोणतं, की आंबेडकराची ओळख करून देताना की हा माणूस तुमचा काय असेल, समोर तुमचा भावी नेता होणार असं म्हटलेलं होतं. नंतर 30वा प्रश्न, पुढीलपैकी कोणता घटक भारतीय राष्ट्राच्या सभेच्या स्थापनेस कारणीभूत ठरला. कोणकोणते घटक सांगता येईल. त्यापैकी 1857चा उठावाचा परिणाम हा घटक आपल्याला म्हणता येईल का, की नाही म्हणता येणार. ठीक आहे. दळणवळणाच्या साधनात झालेली क्रांती, भारतीय वृत्तपत्रांचे कार्य आणि आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव. आता बघा 1857चा उठाव होतच परिणाम, त्याच्या परिणामामुळे बरीचशी जनजागृती झालेली होती. दळणवळणामुळे मध्ये काय एकाजवळची माहिती दुसरीकडे जायला लागली. वृत्तपत्रामुळे काय घडत आहे याची माहिती लोकांना मिळू लागली. आंतरराष्ट्रीय असं कुठलेही त्यावेळेस संघटनांचा दबाव नव्हता की ज्यामुळे राष्ट्रीय सभेला ते कारणीभूत ठरले. ठीक आहे. तर राष्ट्रीय सभा जी आपली भरली होती, राष्ट्रीय सभा, त्यामध्ये ए, बी आणि सी बरोबर आहे, पण आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव हा काय चुकीचा आहे. तर खरं उत्तर काय राहणार, ए, बी आणि सी योग्य आहे. तर उत्तर राहणार चौथं. 31मध्ये राजा राममोहन राय यांनी सती पद्धती विरुद्ध जो लढा दिला त्याबद्दल मानवतावादी आणि मातीचा सेवक अशी जी प्रशंसा केली आहे त्यांचं नाव आहे प्रशंसा करणाऱ्यांचं बेंथम. ठीक आहे. तर काही एक्सप्लेनेशनची असं काही फार गरज नाही आहे यामध्ये. 32 जोड्या लावायची आहे. ठीक आहे. जात्युच्छेदक निबंध, सोमवंशीय मित्र, सत्यप्रकाश आणि सक्तीचे वैधत्व. ठीक आहे, वैधव्य. आता यामध्ये आपल्याला बघता येईल की उत्तर जे आहे ते उत्तर कोणतं राहणार, दुसरं. कारण यामध्ये 1-2 नाव आपल्याला सत्यप्रकाश आपल्याला सांगता येईल. सत्यप्रकाशाचं काय येणार, 1 सत्यप्रकाश हे संबंधित आहे करसनदास मुळजी. ठीक आहे, बरोबर. आणि बेहरामजी मलबारी यांचं जो काम येतो तो येतो 4 सक्तीचे वैधव्य. तर या पद्धतीने तुम्हाला उत्तर देता येईल. पर्याय 4 हे जोड्याच लावायचे आहे व्यक्तींच्या नावाच्या संदर्भात. महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या स्थापित केलेल्या खालील संस्थाची कालानुक्रमे रचना करा. तर कोणकोणत्या रचना केव्हा केव्हा आलेल्या आहे, जसं आपल्याला म्हणता येईल निष्काम कर्ममठाची स्थापना 1908ला झाली होती. ठीक आहे. महिला विद्यापीठ 1916ला स्थापन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर अनाथ बालिकाश्रम 1896ला तयार करण्यात आलं होतं. आणि विधवा विवाहोद्योतक मंडळी हे आपल्याला सांगता येईल 1893ला. तर यावरून जर कालानुक्रम काढला तर येणार ड, पहिला येणार ड, त्यानंतर क, त्यानंतर अ आणि त्यानंतर ब. म्हणजे उत्तर येणार पहिला येणार ड, मग येणार क, नंतर अ आणि नंतर ब. तर दुसरं ऑप्शन बरोबर आहे. सर विल्यम ली वॉर्नरने घाणेरडा निग्रो हे कुंज बिहारी बोसबद्दल वक्तव्य केलेलं होतं. ठीक आहे. 35 योग्य व्यक्ती ओळखा. 1921मध्ये त्यांनी वकिलीवर पाणी सोडले. द मदरलँड नावाची इंग्रजी साप्ताहिक त्यांनी सुरू केले.
ते 3 वेळा शाही विधान मंडळावर इम्पेरियल लेजिस्लेचरवर निवडून गेले होते. इम्पेरियल लेजिस्लेचरवर निवडून गेलेले जर व्यक्ती आपल्याला बघायचं आहे तर ते कोण असेल? त्यामध्ये बघा 2 ऑप्शन्स आपण तिथून हे करू शकतो, पण मोतीलाल नेहरू पण नव्हते आणि लाला लजपत राय पण नव्हतं. तर इथं आपल्याला नाव येतो मझार उल हक. ठीक आहे, तर याच्याबद्दल तुम्ही वाचन करू शकता मझार अल हुकबद्दल. जोड्या लावायचे आहेत कोल्हापूर, खानदेश, मुंबई आणि नाशिक. हे सर्व जे नावं आहे ते नाव आहेत कशाचे? उठावा संदर्भात आहे ना, जे भिल्ल उठाव वगैरे झाले त्यामध्ये. तर यामध्ये आपल्याला भीमा नाईक हा नाव आपल्याला इथं कॅच करू शकतो. ठीक आहे, त्यानुसार उत्तर येणार 3. ठीक आहे, कोल्हापूरमध्ये जे झालं होतं उत्तर कोणतं याचं? 3. 3 मध्ये काय? कोल्हापूर भीमा नाईक. ठीक आहे, खानदेश कोल्हापूर रामाजी सिरसाट आणि खानदेशमध्ये जे झालं होतं ते कोण होतं? भीमा नाईकांचं उठाव. हे आपल्याला सांगते भिल्लांचं उठाव ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे, कोळ्यांची आणि भिल्लांची उठाव. मुंबई मग तर या पद्धतीने आन्सर निघेल याचं. ठीक आहे, 1 कोल्हापूर, खानदेश 3. तर हे 3 ऑप्शन इथं आपल्याला दिसतं. मुंबई आणि नाशिक, तर मुंबई नाशिक संबंधित आहे गुलाम दुबे आणि नाशिक भगवंतराव. हे सर्व उठावाच्या संदर्भातील व्यक्ती आहे. ठीक आहे, भारतात मार्च 1946 मध्ये आलेल्या कॅबिनेट मिशनमध्ये पुढीलपैकी कोण सदस्य होते? कोण कोण सदस्य होते? ठीक आहे, पेथिक लॉरेन्स, स्क्रिप्स आणि अलेक्झांडर. तर उत्तर राहणार याचं आपण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन आहे सर पेथिक लॉरेन्स, सर स्टेफर्ड क्रिप्स आणि AC अलेक्झांडर. 1938 मध्ये केरळात कूड कायद्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी या संघटनेने आंदोलन करून मागण्या मांडल्या. तर यामध्ये मुख्य नाव कोणाचं येईल? अखिल मलबार कर्षक संगम. ठीक आहे, अखिल मलबार कर्षक संगम हा तो गट होता, संघ होता, त्यांनी कूड कायद्यामध्ये दुरुस्ती करून आंदोलन केलं होतं. 26-27 मध्ये अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात अस्पृश्यतांना प्रवेश मिळावा म्हणून यासाठी चळवळीचे यशस्वी नेते कोण होते? ठीक आहे, तर कुणाचा बंदी आहे हे? ते राहणार पंजाबराव देशमुख. ठीक आहे, अकोलामध्ये अमरावतीचा भाग आला तर कोण म्हणता येईल? पंजाबराव देशमुख. ठीक आहे, महालवारी पद्धत हे 1 लाइनर क्वेश्चन्स आहे. महालवारी पद्धतीविषयी खालील विधाने कोणती कोणती आहे? ठीक आहे, तर लॉर्ड विल्यम बेंटिंकनी ही जमिनीची उत्पादन क्षमता लक्षात घेऊन शेतसारा आकारण्यात यावा हा नियम केला होता. हे बरोबर आहे. ठीक आहे, मार्टिन बर्ड यांच्या देखरेखीखाली प्रत्येक खेड्यातील उपजाऊ व पडीक जमीन यांचे नकाशे तयार केले आणि लंबरदार व त्या खेड्याचा सरपंच ठीक आहे यांना सवलती दिल्या. तर इथून अ, ब आणि क हे तिन्ही ऑप्शन्स आपल्याला बरोबर म्हणता येईल. ठीक आहे, कारण लॉर्ड बेंटिंकनी जी एक महालवारी पद्धत होती आणि एक महालवारी पद्धत. ठीक आहे, ज्यामध्ये एक पूर्ण एरियातील लोकांशी करार करून एक प्रकारे हा जमिनीचे होता आणि जो शेतसारा कर आकारण्यात येत होता तो येत होता जमिनीच्या उपजाऊपणावर किंवा उत्पादन लक्षात घेऊन किती कर भरणार या संदर्भात. तर ते तिन्ही ऑप्शन बरोबर आहे, त्यामुळे इथल्या कुठल्या एक्सप्लेनेशनची गरज नाही. 41वा योग्य जोड्या जुळवा. ठीक आहे, श्री वैदिक विद्यालय, श्रीवाजी वैदिक विद्यालय, दुधगाव विद्यार्थी आश्रम, श्रद्धानंद वसतिगृह आणि सत्यशोधक समाज कोल्हापूर. ठीक आहे, आता सत्यशोधक समाज जे आहे कोल्हापूर त्याचं आपल्याला कोल्हापूर शाखा, तर याचं नाव जोडता येईल आपल्याला परशुराम घोसर वाडकर. ठीक आहे, या संबंधी पंजाबराव देशमुखांचं नाव कुणाशी जोडता येईल? ते येईल तुमचं श्रद्धानंद वसतिगृह ज्यांनी स्थापन केलं होतं. आणि भाऊराव पाटील दुधगाव विद्यार्थी आश्रम. तर करेक्ट आन्सर काय होणार मग? दुसऱ्यामध्ये असाठी काय येणार? शाहू महाराज, श्री शिवाजी वैदिक विद्यालय, ब दुधगाव विद्यार्थी आश्रम, क
पंजाबराव देशमुख आणि ड साठी येणार पहिला परशुरामकर घोरसर वाडकर. ठीक आहे. तरी मॅच द पेअरमध्ये एक्सप्लेनेशनची फारशी गरज नाही आहे. आर्य समाज, आर्य समाजाविषयी काय काय सांगता येईल? ठीक आहे. आर्य समाजविषयी कोणते विधान बरोबर आहे? ठीक आहे. याची स्वामी श्रद्धानंदांनी दलितोद्धार सभा स्थापन केली. ठीक आहे. नंतर त्याच्या शिक्षणामध्ये पौरात्य व पाश्चिमात्य शिक्षण क्रमाचा समन्वय साधला गेला नाही. तर इथं योग्य विधान निवडायचं आहे. इथं जो सेकंड स्टेटमेंट दिलेला आहे, पौरात्य व पाश्चिमात्य शिक्षण क्रमाचा समन्वय साधला गेला नाही, तो साधला गेला होता. यामध्ये आपण हे करता येईल. तर ब हा चुकीचा आहे आणि ब मध्ये हा पण नाही येणार, हा पण नाही येणार. दुसरं इथं अनाथ आणि विधवा स्त्रियांसाठी आश्रम उभारणे, हा पण बरोबर आहे आणि हा पण बरोबर आहे. दलितोत्तर उद्धार सभा यांनी स्थापन केली नाही, ते दुसरं कोणतरी व्यक्ती आहे. ठीक आहे. त्यांचं नाव बघितलं गेलं नाही, त्यामुळे पण एकदा ते मिळालं तर सांगता येईल. तरी 42चं उत्तर आपल्याला सांगता येईल क आणि ड. ठीक आहे. जहालवादी विचारधारेचे खालीलपैकी कोणते नेते? कोणकोणते नेत्यांचं नाव घेता येईल आपल्याला इथं जहालवादीमध्ये? जहालवादीमध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता, दिनशा वांगशा यांचं नाव घेता येईल का? नाही. ठीक आहे. इथं मेन होतं कोण? बाळ गंगाधर टिळक. जहालवादी म्हटलं की आपल्याला टिळकांचं नाव आठवतं, लाल बाल पाल. ठीक आहे. ते लाला लजपतराय, बिपिनचंद्र पाल आणि बाळ गंगाधर टिळक. तर लाल बाल पाल या नावाने ते फेमस पण होते. तर या पद्धतीने आपल्याला दुसरं ऑप्शन बरोबर आहे. आचार्यदेव, नरेंद्रदेव, जयप्रकाश नारायण आणि अत्युच्चराव पटवर्धन यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली होती? हे समाजवादी पक्षाशी संबंधित आहे. ठीक आहे. तर 44चं आन्सर काय राहणार? समाजवादी. ठीक आहे. 45 खालील वर्णनावरील गव्हर्नर जनरल ओळखा. आग्रा येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केली. कुर्ग संस्थान खालसा केले. त्यानंतर अलाहाबाद येथे रेव्हेन्यू बोर्डाची स्थापना केली आणि पेनिन्सुलर व ओरिएंटल आगबोट कंपन्या सुरू केल्या. तर हे जे होते ते होतं बेंटिंग संदर्भात. ठीक आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंग. 46 दलित चळवळीचे मुखपत्र असणारे कोणते वृत्तपत्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेलं आहे? तर हे तुम्हाला सांगता येईल बहिष्कृत भारत त्यांनी सुरू केलेला होता. 47 पंडित नेहरूंनी कोणाला सैतानाचा वकील? तर पंडित नेहरू सैतानाचा वकील जो म्हटलं होतं क्रिप्स मिशनच्या संदर्भात बोलले होते. ठीक आहे. क्रिप्स मिशन जे भारतात आलं होतं वाटाघाटी करण्यासाठी, त्यांच्या संदर्भात होते आणि त्यांनी म्हटलं होतं की क्रिप्सला उद्देशून म्हटलं होतं सैतानाचा वकील. त्यानंतर येतो 48 राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात कोणते ठराव संमत करण्यात आले? ब्रह्मादेश खालसा करण्यात यावा. तर ब्रह्मदेशाला खालसा करण्यात यावं असं कुठलंही ठरावात संमत किंवा ठराव संमत नव्हता केला. ठीक आहे. तर अ हा चुकीचा आहे. संधी सेवा परीक्षेसाठी वयमर्यादा 21 होती, तर ते वाढवावी असं म्हटलं होतं, म्हणजे 24 हे बरोबर आहे. इंडिया कौन्सिल रद्द करावे. जे भारत मंडळ आहे जे ब्रिटिश पार्लमेंटमध्ये देखरेख करतं. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एक भारत मंत्री असायचा, त्याच्या अंतर्गत इंडिया कौन्सिल असायचा आणि तो भारतातील व्यवहार आहे तो बघत असे. ठीक आहे. कामकाज बघत होते. तर म्हणून इंडिया कौन्सिल रद्द करावे आणि लष्करी खर्च वाढवू नये. तर यापैकी आपल्याला म्हणता येईल ब, क आणि ड. ठीक आहे. क आणि ड. संधी सेवा परीक्षे वयोमर्यादा हा ऑप्शन पण चुकीचा आहे. ठीक आहे. यांनी संधी सेवा त्यावेळेस नव्हतं, त्यामुळे पहिल्या अधिवेशनात हे आपल्याला सांगता येणार नाही. ठीक आहे. तर हे 2 ऑप्शन बरोबर आहे, क आणि ड. तर एक अ ब कोणता येणार? क आणि ड. ठीक आहे. नंतर येतो 1857च्या उठावाच्या स्वरूपाविषयी. आता बघा बेंजामिन डिझरायली हा नाव आलेला आहे. ठीक आहे. स्टॅनले वॉलपर्ट, गोस सरदेसाई आणि डॉक्टर सेन. ठीक आहे. यांच्या संदर्भात कोणकोणतं बरोबर आहे? तर एक बेंजामिन डिझरायली स्वातंत्र्याचे उत्थानासंबंधी यांनी हे केलं होतं आहे ना, राष्ट्रवादाच्या संदर्भात त्यांनी प्रेरित केलं होतं, राष्ट्रप्रेमाने प्रेरित केलं होतं, म्हणजे राष्ट्रीय उत्थानाशी जोडी त्यांची जोडता येईल. आणि असं ऑप्शन कोणतं आहे? फर्स्टला 4. तर हा उत्तर याचं बरोबर आहे. ठीक आहे. मग यांचं जोड्या लावता येतील तुम्हाला. स्टॅनले वॉलपर्ट 3, ही घटना लष्करी बंडापेक्षा काही अधिक, हे सर्व जे आहे हे यांनी
स्टेटमेंट केलेलं होतं बंडाविषयी, ठीक आहे. गोस सरदेसाईंनी म्हटलेलं होतं की हे सर्व मग काय आहेत आपल्याला त्यांचे स्टेटमेंट आहे, ठीक आहे. तर या पद्धतीने तर उत्तर येणार खरं याचं चौथं. तर यामध्ये 50 सत्यशोधक समाज, सत्यशोधक समाजाची कोणती विधाने बरोबर आहे, ठीक आहे. तर पहिले जे आहे डॉक्टर विश्राम रामजी घोले स्थापनेच्या वेळेस अध्यक्ष होते, ठीक आहे. अधिवेशनाची सुरुवात 1911 पासून झाली. जे सत्यशोधक समाज जे महात्मा फुलेंनी केलेलं होतं त्याविषयी. पहिल्या अधिवेशनाने पहिले अध्यक्ष रामय्या व्यंकय्या अध्यक्ष होते. स्थापनेच्या वेळेस अध्यक्ष होते विश्रामरामजी आणि पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते रामय्या व्यंकय्या अय्यावरू, ठीक आहे. तर ब पण बरोबर आहे, क पण बरोबर आहे आणि ड पण आपल्याला बरोबर आहे असं सांगता येईल, ठीक आहे. पुण्यातील थिएटरमध्ये महात्मा फुले यांनी स्त्रियांचा निबंध वाचनास कार्यक्रम घडवून आणला होता त्यावेळेला जेव्हा हे अधिवेशन झालं होतं. तर याचं उत्तर सांगता येईल आपल्याला अ, ब, क आणि ड. चारही स्टेटमेंट बरोबर आहे, कोणतेही स्टेटमेंट चुकीचं नाही. सर स्टॅनले रीड हे टाइम्स ऑफ इंडियाच्या संदर्भात आहे आणि टाइम्स ऑफ इंडिया ह्या वृत्तपत्राचं संपादन केलं होतं. 52 खाली दिलेल्या विधाने कोणत्या संघटनेशी संबंधित आहे. जसं आता लोकांच्या मागण्या इंग्लंडमधील सरकारपर्यंत पोहोचविल्या. VN मंडलिक आणि नवरोजी सरदुनकी हे पुढारी असोसिएशनमध्ये होते. युरोपियन अधिकाऱ्यांचा गलेलठ्ठ पगाराचा निषेध केला आणि हिंदू, पारसी, मुसलमान, पोर्तुगीज, ज्यू यांचे पुढारी एकत्रित आले होते. अशी जी आपल्याला अधिवेशन किंवा अशी एक संस्था जी म्हणता येईल असोसिएशन, कुणा ईस्ट इंडिया असोसिएशन तर राहणार नाही, ठीक आहे. हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन हे नॅशनल मुवमेंटशी संबंधित होतं, रिव्होल्युशनरी मुवमेंटशी संबंधित होतं, हे होतं रिव्होल्युशन मुवमेंट, ठीक आहे. हे ईस्ट इंडिया असोसिएशन हे बाहेर देशामध्ये स्थापन करण्यात आलं होतं, ठीक आहे. मग येतो बॉम्बे असोसिएशन आणि इंडियन असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन हे ऑल इंडिया लेवलचं नव्हतं, हे मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलं होतं जगन्नाथ शंकर शेठ याच्याखाली नेतृत्वाखाली. तर एक खरं उत्तर येण्याचं याचं राहणार मग इंडियन असोसिएशन, ठीक आहे. तर 52चं उत्तर राहणार 2. 53 प्रार्थना सभेचे उद्दिष्ट कोणते नव्हते. हे आता उद्दिष्टावरून बऱ्याचदा गडबड होते, ठीक आहे. तर इथं सभेचे उद्दिष्ट आपल्याला जर म्हणता येईल तर कोणकोणते उत्तर असेल. समाजाची नैतिक आणि प्रगती घडवून आणणे. तर हे जागृती, राष्ट्रीय जागृती, प्रेरणा, शुद्धीकरण चळवळ यांचा आपण समावेश यामध्ये करत नाही, कारण मुख्य उद्देश जे होते ते होते समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे. म्हणून आपण प्रार्थना समाजाचे प्रमुख उद्देशामध्ये टाकत असतो फक्त समाजाची नैतिक प्रगती घडवून आणणे. त्यानंतर येतं 54 खालीलपैकी कोणते विधाने योग्य आहेत, ठीक आहे. कॅनडात तारकनाथ दास हे तलवार नावाचे नियतकालीन चालवत होते, ठीक आहे. तर हे यांनी बऱ्याचसा काळ बाहेरच घालवलेला आहे. यांचा संबंध गदर पक्षाशी सुद्धा येतो. श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडनमध्ये इंडियन सोशलिस्ट हे पत्रक चालवले. तर यापैकी जे स्टेटमेंट आहे ते सर्व स्टेटमेंट आपल्याला बरोबर आहेत, ठीक आहे. हा पण स्टेटमेंट बरोबर आहे, याचं काही विशिष्ट एक्सप्लेनेशन नाही. हा पण बरोबर आहे, हा पण बरोबर आहे. सरदार सिंगजी राणे यांनी पॅरिसमध्ये क्रांतिवादी हिंदी तरुणांना मदत केली होती आणि लाला हरदळा हे सर्व जे व्यक्ती आहे हे सर्व बाहेर देशात त्यांनी कामगिरी केलेली आहे आणि हे सर्व लोक कशा संबंधित आहे, रिव्होल्युशनरी पार्टीशी, म्हणजे गदर पक्ष वगैरे जो स्थापन झाला होता त्या संदर्भात, ठीक आहे. 55 सिरोजउद्दौलाने जेव्हा बंगाल जिंकून घेतला होता, कलकत्ता काही दिवसासाठीच का होईना पण जिंकलेला होता, त्यावेळेस त्यांनी त्याचं नाव ठेवलं होतं अलीनगर, ठीक आहे. त्यावरून त्यांनी एक अलीनगरची ट्रीटीसुद्धा स्थापन केलेली होती, म्हणजे ट्रीटीसुद्धा साईन केली होती. कुणासोबत? अलीनगर ट्रीटी म्हटलं जातं त्याला. इंग्रज आणि सिराजुद्दौलामध्ये, ठीक आहे. 55 पुढीलपैकी राजकारण, सामाजिक जीवन आणि साहित्य क्षेत्रातील कोणते विचारवंत ब्राह्मो समाजातील होते. आता ब्राह्मो समाजातील जर आपण विचारवंत बघितले इथले तर कुठलं नाव घेता येईल आपल्याला, तर यामध्ये फक्त 2-3 नावं जर सोडले तर ते सर्व नावांचा आपल्याला समावेश करता येईल, ठीक आहे. देवेंद्रनाथ टागोर ब्राह्मो समाजाचे होते. केशवचंद्र सेन होते. अक्षयकुमार दत्त होते. ईश्वरचंद्र विद्यासागर, रवींद्रनाथ टागोर, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल, नारायण बोस, ईश्वरचंद्र गुप्ता, ठीक आहे. तर हे चित्तरंजन दास आणि बंकिमचंद्र आहे असे 2 जे व्यक्ती आहे त्यांचा आपल्याला
काय करता येईल, समावेश करता येणार नाही आणि त्यामुळे आपण काय उत्तर देणार, 56चा अ राहणार नाही. तर अ सोडून जे आहेत ब, क आणि ड, तर याचा राईट आन्सर राहणार दुसरा. ठीक आहे. 57 मध्ये काय दिलं आहे, खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली पुण्यात सार्वजनिक सभेची स्थापना. सार्वजनिक सभेची स्थापना ज्यावेळेस झाली त्यावेळेस हे 1870च्या जवळपास ही स्थापना झाली होती. 1870. ठीक आहे. आणि 70मध्ये जे मेन जे होते अध्यक्ष ते होते औचे राजे श्रीमंत पंत म्हणून हे होते. ठीक आहे. तर त्या काळामध्ये टिळकसुद्धा होते, रांडेसुद्धा होते, यांची जेव्हा स्थापना झाली तेव्हा. तर त्यावेळेस अध्यक्ष जी होती स्थापना करण्यात आली होती त्यावेळेस अध्यक्ष होते राजे श्रीमंत श्रीनिवास पंत. ठीक आहे. नंतर येतो 58. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत. अरुणा असफ अली यांनी आझाद हिंद रेडिओची, तर आझाद हिंद रेडिओची स्थापना अरुणा असफ अली यांनी केलेली नाही आहे, तर ती केलेली आहे आझाद रेडिओ आपण कुणाचं ना, सुभाषचंद्र बोस यांचं नाव घेऊया. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भाई कोतवाल यांनी आझाद दस्ताची स्थापना केली. तर हे भाई कोतवाल आहे, यांचं पूर्ण नाव येतं विठ्ठल लक्ष्मण कोतवाल. यांचं खरं नाव, यांना भाई म्हटलं जात होतं, विठ्ठल लक्ष्मण कोतवाल. हे सर्व हे संबंधित आहे उठावाशी. ठीक आहे. जे कोळ्यांचे वगैरे जे उठाव होतं, भिल्ल उठाव वगैरे त्या भागातून येतं आणि यांचा जो जन्म झाला होता तो माथेरानमध्ये झाला होता आणि त्यांनी आझाद दस्ता ही चलेगावच्या चळवळीमध्ये सुद्धा सहभाग झाला होता. कुणाचं, आझाद दस्ताचं. जेव्हा चलेगावची 1942ला चलेगाव आंदोलन झालं त्यावेळेला सुद्धा आझाद दस्तानी, ठीक आहे, त्या चळवळीत सहभाग घेतला होता. नागपूरच्या जनरल आवारी यांच्या लाल सेनेने ब्रिटिशांना विरोध केला होता. तर नागपूरच्या भागामध्ये सुद्धा काय झालं होतं, एक जनरल आवारी यांनी लाल सेना स्थापन केली होती. तर क ड मध्ये लिहिलं आहे अ ब क आणि ड. तर पहिला चुकीचा आहे, फर्स्ट, सेकंड राईट येणार, थर्ड पण बरोबर येणार. ठीक आहे. आता डचं ऑप्शन काय आहे, ड मध्ये काय लिहिलेलं आहे बघूयात. सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांचं नाव आपल्याला सातारामध्ये येतं, आझाद सेना आणि तुफान सेना, म्हणजे डचा पण ऑप्शन बरोबर आहे. तर पहिलं ऑप्शन सोडलं तर सर्व बरोबर आहेत. तर काय येणार ब, क आणि ड. पहिला काय लिहिलं होतं त्यांनी की अरुणा असफ अली. अरुणा असफ अली नव्हतं, तर सुभाषचंद्र बोसशी संबंधित आहे ना. भूदान चळवळीत कुठून सुरुवात झाली होती, तर पोचमपल्ली या गावातून सुरुवात झाली होती. रॉयल इंडियन नेव्हींना कुणी लोकांनी पाठिंबा दिला होता. त्यावेळेस कम्युनिस्ट लीडर जेवढे होते सर्वांनी कुणाला पाठिंबा दिला होता, रॉयल इंडियन नेव्ही दलाला पाठिंबा दिला होता. आता बघा यामध्ये कोणकोणते नाव येतील. ठीक आहे. तर आता हा लॉजिकल थोडंसं आहे की कुणी लोकांनी, सरदार पटेल बघा जे कम्युनिस्टशी जुडलेले होते, कम्युनिस्टमध्ये जुडणारे एक होतं अरुणा आसिफ अली, ठीक आहे, आणि अतुच्च पटवर्धन. ठीक आहे. तर दोन नाव जर सोडले आपण तर सरदार पटेल पण नाही येणार आणि सहका पाटील पण नाही येणार. तर फक्त उत्तर काय येणार अ आणि ब. ठीक आहे. अतुच्च पटवर्धनचं नाव आपण ऐकलेलं आहे याआधी पण. एकसष्ट जोड्या जुळवा. कुणी कुठली पार्टी स्थापन केलेली आहे. यामध्ये ऑलरेडी आपल्याला माहिती आहे सुभाषचंद्र बोस फॉरवर्ड ब्लॉक. ठीक आहे. गांधी विरुद्ध लेनिन हे अमृत डांगे यांनी लिखाण केलेलं आहे. मानवेंद्रनाथ रॉय यांनी कशाची कोणती पार्टी स्थापन केली होती, रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी. रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी 1939ला स्थापन करण्यात आली होती, 1939 बाय द एम.एन. रॉय. सोमेंद्रनाथ टागोर यांनी 1934ला रिव्होल्युशनरी कम्युनिस्ट पार्टी स्थापन केली होती, 1934. फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस यांनी 1939ला स्थापन केली होती आणि गांधी विरुद्ध लेनिन असा जो लेखन आहे ते अमृत डांगे. म्हणजे याचं उत्तर काय येणार, अचं 3, बचं 1 रॅडिकल डेमोक्रेटिक पार्टी जे 1939ला स्थापन झाली. मानवेंद्रनाथ राय यांनी केली होती. सौमेंद्रनाथ यांनी रिव्होल्युशनरी पार्टी स्थापन केली होती 1934ला आणि सुभाषचंद्र बोसने फॉरवर्ड ब्लॉक. तर सोपं उत्तर आहे. 1857च्या उठावा संदर्भात
पुढीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? 1857 साली खानदेशात कधार सिंग, याच्या आधी पण नाव आलेलं होतं, कधार सिंग यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला होता, बरोबर आहे. रघु भांगडिया यांच्या नेतृत्वात नागपूर भागात उठाव झाला. रघु भांगडिया हा जो संदर्भ आहे हा चुकीचा आहे, ठीक आहे, कारण नागपूरमध्ये त्यावेळेस भोसले होते, ठीक आहे, आणि भोसल्यांच्या भागामध्ये असं झालं होतं की नागपूरचे जोनाजी भोसले जे होते, कोण होते? जोनाजी भोसले, ठीक आहे. तर जोनाजी भोसले यांच्या ज्या एक आणि अक्काबाई ज्या होत्या यांच्या कुळातल्या, ठीक आहे, कोणत्या? बाकाबाई, सॉरी, कोणतं होतं? बाकाबाई, ठीक आहे. त्या बाकाबाईंनी त्यावेळेस नकार दिला. कशासाठी नकार दिला? तर उठाव करण्यास त्यांनी नकार दिला. त्यामुळे नागपूर भागात असं उठाव झालेला नव्हता, लोकांनी सहभाग करून मात्र झालेला होता, ठीक आहे. तर रघु भांगडिया हा येणार नाही. 1857 तर पहिला अ बरोबर आहे, ब चुकीचा आहे. खानदेशातील आदिवासी 400 भिल्ल स्त्रिया सहभागी झाल्या होत्या आणि सातपुडा भागात शंकरशहा यांच्या नेतृत्वाखाली उठाव करण्यात आले होते. म्हणजे याचं अ क म्हणजे ब सोडून सर्व उत्तर बरोबर आहे, अ क आणि ड, ठीक आहे, या पद्धतीने. नंतर जाऊ आपण जोड्या जुळवा. सत्तू नाईक, उमाजी नाईक, दौलतराव नाईक आणि चतुरसिंग नाईक, हे सर्व हे पण कशाशी संबंधित आहे? हे पण भिल्ल उठाव आणि कोळ्यांचे उठावासाठी संबंधित आहे. सत्तू नाईक, ठीक आहे. तर यांचं जो एरिया आहे त्या एरियानुसार यांची आपल्याला काय करता येईल? जोड्या जुळवता येतील. जसं याचं तिसरं ऑप्शन बरोबर आहे. यामध्ये उमाजी नाईक जर आपण उमाजी नाईकाचं नाव जे जोडलं जातं ते जोडलं जातं पुरंदर, ठीक आहे, आणि सत्तू नाईकाचं नाव जोडलं जातं सासवडला. दौलतराव नाईक हे कुठे येतील? सातारा, आणि चतुरसिंग नाईक कोरेगाव. तर हे ज्यांनी जिथं उठाव केले, ठीक आहे, जिथं लढा दिला त्या संदर्भात ती ठिकाणे आणि नावं आहेत. उत्तर 3. पुढीलपैकी कोणते वाक्य सत्य आहेत? हैदराबाद संस्थानात खिलाफत चळवळीचा प्रसार करणारे पंडित तारानाथ हे पहिले होते, बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर मराठवाड्यातील मुसलमानावर खिलाफत चळवळीचा परिणाम झाला होता, ऑब्व्हियसली, आणि हैदराबाद निजामाची सभा घेण्यावर बंदी घालणारा हुकूम काढला होता. तर हैदराबादनी जमाव किंवा बंदी सभा घेण्यासाठी नकार दिला होता किंवा बंदी घातली होती. मराठवाड्यातील मुसलमान खिलाफत चळवळ झाला होता आणि हैदराबाद संस्थानात सुद्धा प्रचार करणारे हे प्रचारात पंडित तारानाथ हे पहिले होते. म्हणजे याचं उत्तर कोणतं आहे? सर्वच. तर सर्व वाक्य सत्य आहे तसं आपल्याला म्हणता येईल. तर उत्तर राहणार 2, ठीक. नंतर 65 खाली दिलेल्या घटना ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे शेवटचे मुघल बादशाहबाबतचे धोरण दर्शवतात, ठीक आहे. तर यामध्ये काय काय होतं की क्रोनॉलॉजिकली होतं. तर क्रोनॉलॉजिकली खरं आन्सर जे आहे ते काय येणार? पहिला येणार सर्वात आधी काय घडलं? गव्हर्नर जनरलकडून विनीत सेवा, काही सेवा मिळाल्या, निशुल्क सेवा म्हणून आपण त्याला. नंतर त्यानंतर काय केलं की मानाची वस्त्रे देण्याची बादशाची प्रथा कंपनीने बंद केली. त्यानंतर मग बादशाने दरबार भरवावा नाही असं कंपनीने मध्ये ते काय आणली? बंधने आणली आणि मग लाल किल्ल्याचे निवासस्थान सोडण्याबाबत बादशावर दबाव आणला. तर क्रोनॉलॉजिकली जर बघितलं तर पहिली घटना कोणती येणार? ब. नंतर दुसरी घटना येणार ब मध्ये कोणती? गव्हर्नर जनरलकडून विनीत सेवा असा उल्लेख. मग अ येणार ज्यामध्ये वस्त्रे देण्याची बादशाची प्रथा बंद करण्यात आली, मग सभा भरवण्यास त्यांना बंदी करण्यात आली आणि नंतर शेवटी निवासस्थान सोडण्यासाठी बादशावर काय आणण्यात आला? दबाव आणण्यात आला. तर याचा अर्थ काय होणार? उत्तर 3 हे बरोबर राहणार. त्यानंतर आपण 66 प्रश्न बघूया. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले? त्यांचे वडील एक धनाढ्य आणि प्रतिष्ठित वकील होते. त्यांना त्यांच्या वडिलांनी स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये पाठवले. त्यांच्या वडिलांनी त्यांना केम्ब्रिज विद्यापीठात पाठवले आणि ICS खास करून जर आपल्याला एक याच्यावरून उत्तर काढता येतं, 1920 मध्ये ICS परीक्षा उत्तीर्ण केली होती. 1920 मध्ये त्यांचं नाव कोणाचं येतं? सुभाषचंद्र बोस, ठीक आहे. नंतर उत्तर काय येणार? दुसरा.
दक्षिणेतील बंड, आता दक्षिण डेक्कन रिवोट म्हटलं जातं याला, दक्षिणेतील बंडाला काय म्हटलं जातं, डेक्कन रिवोट. हा फेमस हे आहे, त्यासाठी डेक्कन रिवोटसाठी एक अहवाल किंवा एक कमिशनसुद्धा स्थापन करण्यात आला होता. ठीक आहे. तर हे बंड कशासाठी होते, तर हा बंडाचा जर स्वरूप बघितलं आपण, तर बंड यासाठी होते की शेतकऱ्याला जे रयतवारी पद्धत सुरू जी करण्यात आली होती आणि रयतवारी पद्धती किंवा रयतवारी जी महसूल पद्धत होती त्यामध्ये एक करार वगैरे करण्यात आले होते, परंतु शेतसारा हा वाढवण्यात येत होता. ठीक आहे. तर त्यावेळेला हा संघर्ष आपल्याला बघायला मिळतो शेतकरी आणि सावकारांना. ठीक आहे. तर म्हणून हे बंड गुजराती मारवाडी सावकारांना पाठिंबा देण्यासाठी होते. ठीक आहे. तर हे पाठिंबा देण्यासाठी नव्हते, तर त्यांच्याच विरुद्ध संघर्ष होतं असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे. त्यामुळे पहिलं ऑप्शन काय राहणार, चुकीचं आहे. शिरूर तालुक्यात करंदे गावापासून याला सुरुवात झाली होती. ठीक आहे. सरकारने दक्षिण बंड आयोगसुद्धा एक डेक्कन रिवोट कमिशन स्थापन करण्यात आलं होतं आणि हा पूर्ण 1875 संपूर्ण पुणे जिल्ह्यातील 20 गावं वगैरे पूर्ण भाग आहे त्या सर्व भागामध्ये पसरला होता. आणि त्यानंतर मग गव्हर्नमेंटनी म्हणजे ईस्ट इंडिया म्हणजे ब्रिटिश गव्हर्नमेंटने यावर काय केलं होतं, ब्रिटिश गव्हर्नमेंटने एक कमिशन पण स्थापलं आणि कमिशन स्थापून नंतर अशी सोय करण्यात आली की जर कुणाचं शेतसारा थकलेला पण असेल तरी पण त्यांना तुरुंगात किंवा त्यांच्यावर कारवाई होणार नाही. तर यापैकी आपलं उत्तर कोणतं शोधता येईल, हा बंड ब्रिटिश गव्हर्नमेंट विरुद्धच नव्हता, तर हा बंड होता सावकार विरुद्ध. ठीक आहे. त्यावेळी जमीनदार जे लोक होतं, ठीक आहे, त्यांच्या विरुद्ध. म्हणजेच ऑप्शन काय राहणार, ब, क आणि ड. हे बरोबर नाही. का नाही, कारण ते कुणाविरुद्धचं हे होतं, बंड होतं, सावकाराविरुद्धचंच बंड होतं. ठीक आहे. अभिनव भारत ही संघटना आपल्याला माहिती आहे कोणकोणती हे असेल, तर अभिनव भारत ही नाशिकमध्ये स्थापन करण्यात आली होती आहे ना, वीर दामोदर सावरकर यांच्या याच्यानी. सभा दांडपट्टा इब्राहिम भाईम हे होते. त्र्यंबक चक्रवर्ती मार्फत सशस्त्र मिळवले जात होते. कोठूर येथे बर्वेवाडा संघटनेचा शस्त्रागारच होते. पुणे हे अभिनव. तर इथं एक आपल्याला सांगता येतील पुणे हा अभिनव भारताचा केंद्र नव्हता, तर काय होतं, नाशिक हा होता. ठीक आहे. तर यावरून आपल्याला ड चुकीचं आहे, तर ड वरून जर आपण काढलं तर सी, बी आणि ए, तर करेक्ट आन्सर राहणार थर्ड. 68चं उत्तर राहणार 6वा, 3रा. ठीक आहे. का बरं होतं, ते पुणे नव्हतं तर कोणतं केंद्र होतं, नाशिक. मराठ्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी जी केली होती ती मागणी केली होती सर्वात आधी कोणी, शाहू महाराज. स्वातंत्र्यपूर्व काळात केरळमध्ये नारायण गुरु चळवळीची खालीलप्रमाणे एक शिकवण होती. कोणकोणती, एक धर्म एक जात आणि एक परमेश्वर, एक भूमी नाही. ठीक आहे. त्यामुळे करेक्ट आन्सर काय राहणार, ए, बी आणि सी. तर सी, बी, ए असं लिहिलेलं आहे, तर ए, बी, सी. ओके. 4th रामाजी भांगरे, जोड्या जुळवायच्या आहेत, रामाजी भांगरे. त्याच्यानंतर दुसरा आहे असिस्टंट कलेक्टर रोज, कर्नल जेल आणि बापू भांगरे. ठीक आहे. क्वेश्चन आहे 71. तर 71चा उत्तर येणार तुमचं 4था. ठीक आहे. 4th जोडी बरोबर आहे या संदर्भात. रामजी भांगरे याला इंग्रजांनी 48मध्ये पकडले होतं. यांनी 1845 म्हणजे हे आपल्याला सांगता येईल कुठल्या याच्यामध्ये, भिल्लांच्या उठावासंदर्भात आपल्याला सांगता येईल. ते याच्या आधी ॲक्च्युली ते पण पोलीस दलातच होते, नंतर त्यांनी सोडून नंतर रिव्होल्युशनरी मुवमेंटमध्ये भाग घेतला होता. ठीक आहे. तर या पद्धतीने सांगता येईल. तर पहिला बसाठी ऑप्शन येतो असिस्टंट कलेक्टर रोज यांनी. सेकंड ऑप्शन पोलीस कुमक मागवून सरकारी खजिन्यांचा वेढा मोडून काढला होता. त्याच्यानंतर 3 कर्नल जेल यांनी सर्व स्थितीचा अभ्यास करून कोड्यांच्या कमकुवत जागा शोधल्या आणि नंतर कुणाला पकडलं होतं, रामजी भांगरे. ठीक आहे. तर 4th ऑप्शन्स. 72 आत्माराम पांडुरंग तरखडकर हे सामाजिक क्रांतीचे अग्रदूत होते. ही त्यांची मुलगी आधुनिक काळात ब्रिटनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या अगदी पहिल्या मोजक्या महाराष्ट्रीय स्त्रियांमध्ये गणली जात होती. आता रिसेंटली काही 1-2 वर्षापूर्वी याचं सुरू होतं आणि याचा संबंध जो जोडला गेलेला होता. ठीक आहे. तर त्यांचं नाव काय होतं,
आत्ताच रिसेंटली एक रिव्होल्युशनरी मुवमेंटमधले एक व्यक्ती होती, त्यांचं एक बुक पब्लिश झालं होतं आणि त्या बुकमध्ये त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्याशी आत्माराम पांडुरंग यांची जी मुलगी होती अन्नपूर्णा, ठीक आहे, तर यांचं लव्ह अफेअरमध्ये प्रेम संबंधाविषयी सुद्धा हे केलेलं आहे, त्यामध्ये बोलल्या गेलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने त्यांनी जी लिखाण वगैरे केलं आहे रवींद्रनाथ टागोरनी, ठीक आहे, त्यांनी सुद्धा तिला या संदर्भात लिखाणात दाखवता येतं. म्हणून ही जे उत्तर जे आहे याचं ते उत्तर होतं कोणतं? अन्नपूर्णा ही आत्माराम पांडुरंग तरखडकर यांची मुलगी आहे. त्या रवींद्रनाथ टागोर 2-3 महिन्यासाठी तिथं वास्तव्याला सुद्धा आले होते आणि त्यांनी यांचे ऑलरेडी संबंध होते दादोबा पांडुरंग तरखडकर यांच्यासोबत आणि त्यांना इंग्रजीचं वगैरे शिक्षण दिलं गेलं होतं किंवा शिकवल्या गेली होती. तर हे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये थोडंफार रिसेंटली वाचता येईल. 73 ब्राह्मसमाजाची स्थापना राजा राममोहन राय, हा काही कठीण उत्तर नाही आहे, राजा राममोहन राय यांनी केली होती. भगवान बाबाजी खुडे, विठ्ठल कुरोडीकर, जाफर हुसेन पिंजारी या क्रांतिकारकांना हा पंढरपूरचा खटला होता, ठीक आहे. तर पंढरपूर खटल्यामध्ये या सर्वांना काय झाली होती? शिक्षा किंवा कारावास ठोठवण्यात आलेला होता. तर करेक्ट आन्सर याचं राहणार कुठलं? 74चं फर्स्ट, ठीक आहे. त्यानंतर येतो आपण 75. पुढील वाक्य सत्य आहेत का सांगा. डॉक्टर ॲनी बेझंट भारतीय राष्ट्रीय सभेच्या सदस्य होत्या, ठीक आहे. तर राष्ट्रीय सभेच्या सदस्य होते की नाही. होम रूल चळवळीचा प्रसार करण्यासाठी ॲनी बेझंटनी थिओसॉफिकल सोसायटीचा उपयोग केला, ठीक आहे. तर आपण इथं काय म्हणूया, आपण दोन्ही हे राष्ट्रीय सभेच्या सदस्य आपण राहिलेले आहेत आणि होम रूल प्रसारासाठी त्यांनी थिओसॉफिकल सोसायटीचा यूज पण केलेला आहे. तर म्हणजे उत्तर काय राहणार? अ आणि ब सत्य आहेत. तर थर्ड ऑप्शन्स बरोबर आहे. सो 76 विष्णू शास्त्री पंडितांच्या पाठिंब्यामुळे 1865मध्ये पुण्यात कोणत्या वकिलाने, तर हिस्ट्रीमध्ये वाचता येईल, हा जो आहे ते नारायण भिडे. नारायण भिडे हे होते. या वकिलांचा काय घडून आणला होता? विधवा पुनर्विवाह किंवा विधवा विवाह केला होता. हंटर कमिशन, महात्मा फुले हे सर्वांना माहिती आहे. तर महात्मा फुले हंटर कमिशनमध्ये कोणकोणते विचार मांडले होते? तर इथले कुठकुठले विचार सांगता येईल आपल्याला, ठीक आहे. प्राथमिक वयाच्या 12व्या वर्षापर्यंतचं शिक्षण सक्तीचे करावं, बरोबर आहे. तळागातील मुलांना शिष्यवृत्त्या पण द्यावा. समाजाच्या गरजा लक्षात घेऊन उच्च शिक्षणाचा अभ्यासक्रम आखावा. विद्यार्थ्यांना समप्रतिष्ठा निर्माण व्हावी. समप्रतिष्ठा हा भाग यांचा नाही आहे, ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संदर्भात जोडल्या जातं. मग ते खरं उत्तर काय राहणार? अ, ब आणि क. तर चौथा उत्तर राहणार नाही. 77चं उत्तर येणार 3, 2 अ, ब, क. नंतर येतो 78. पुढील वाक्यात वर्णन केलेल्या व्यक्तीचे नाव सांगा. नागपूर टेक्स्टाईल युनियनचे ते नेते होते. 46मध्ये कामगाराचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले. निवडून ते आमदार झाले. त्यांनी प्राथमिक शिक्षण, विणकर, छापखान्यातील कामगार व खाणकामगारांच्या संघटना उभ्या राहण्यासाठी मदत केली. तर यांचं नाव होतं, करेक्ट उत्तर याचं आहे रामभाऊ रुईकर हे व्यक्ती होते, ठीक आहे. रामभाऊ रुईकर. नंतर दिलेलं आहे समाजसुधारक आणि त्यांच्या केलेल्या कार्य. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी कोणती सभा स्थापली होती? सुरुवातीची सभा होती ती मानव धर्म सभा, ठीक आहे. ते याच्याशी यांना जोडता येईल. तर 2 ऑप्शन आहे यामध्ये. मग जगन्नाथ शंकर शेठ. जगन्नाथ शंकर शेठ कुणाशी जोडता येईल? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी. पंडिता रमाबाई आणि पंडिता रमाबाई मुक्ती सदन, ठीक आहे. आणि पंजाबराव देशमुख शेतकरी संघ. तर करेक्ट आन्सर काय येईल यापैकी? एला 3, बीला 4, सीला 1 आणि डीला 2, ठीक आहे. तर करेक्ट आन्सर येईल 79चं 4 आन्सर, ओके. चौथा याचा येतो 4. 80मध्ये काय दिलं आहे? अंबापानीचा उठाव. अंबापानीचा हा सुरत जवळचा एक शहर आहे, ठीक आहे. धुळे अगोदर पूर्ण बॉम्बे प्रेसिडेन्सी एकत्रच होती आणि बॉम्बे प्रेसिडेन्सीमध्ये गुजरात वगैरे सर्व यायचं. नंतर द्विभाषिक राज्याची स्थापना झाली तर वेगळा. तर धुळे जो विभाग आहे त्या विभागामध्ये भिल्ल समाज राहतो, भिल्ल, कोळी, ठीक आहे. हे लोक भिल्लांचा उठावा संदर्भात आहे. तर अंबापानीचा उठावसुद्धा हा येतो भागोजी नाईकच्या संदर्भात, ठीक आहे. कोळ्याचे उठाव आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे. तर कोणतं येणार मग इथं? अंबापानीचा उठावात कोण होतं? तर भागोजी नाईक हे होते, ठीक आहे.
पुढील संघटनाची त्याच्या कालक्रमानुसार मांडणी करा. आता अभिनव भारत केव्हा स्थापन झालेली आहे? अभिनव भारत मला वाटतं 1904ला स्थापन झाली होती, जी वीर दामोदर सावरकरने केली होती, 1904. त्यानंतर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन, ठीक आहे. तर हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन हे 1928ला होतं, 1928. त्यानंतर येतो काकोरी रेल्वे स्टेशन जवळील खजिना लुटला, ठीक आहे. काकोरी कट म्हणून फेमस आहे, 1925ची घटना आहे ती, ठीक आहे. आणि 1924ला हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन, ठीक आहे. तर हिंदुस्तान रिपब्लिक असोसिएशन जी स्थापन केली होती सचिंद्रनाथ सन्याल, ठीक आहे, आणि नरेंद्र मोहन बोस यांचं नाव आपल्याला नरेंद्र सेन, ठीक आहे, या दोघांचं नाव घेता येईल. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन दुसऱ्याने स्थापन केलं होतं. तर यानुसार जर आपण क्रम लावला तर सर्वात आधी कोणता येईल? सर्वात आधी अ येईल. अ नंतर 1920, हां ही 25ची घटना आहे, काकोरी कट, ठीक आहे. अ नंतर ड येणार, तर अ ड क आणि ब, थर्ड आन्सर याचं बरोबर राहणार, ठीक आहे. तिसरा उत्तर. नंतर येतो निरनिराळ्या प्रांतातील लोकांना एकमेकांच्या भाषा व चालीरीती समजून घेण्यासाठी आंतरभारती ही संकल्पना कुणाची होती? आंतरभारती ही संकल्पना होती साने गुरुजी यांची, ठीक आहे. तर 82चं उत्तर 4. नंतर येतं पंडिता रमाबाई यांच्या संघटना व कार्य. आता पंडिता रमाबाईंनी शारदा सदन, ठीक आहे, शारदा सदन सुरू केलं होतं, कशासाठी? तर विधवा स्त्रियांना मदत करण्यासाठी. मुक्ती सदन जे स्थापन केलं होतं ते होतं ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी. कृपा सदन जे सादर केलं होतं निराधार, ABCD, हां कृपा सदन चालू केलं होतं दुष्काळांना मदत, ठीक आहे. आणि रमाबाई असोसिएशन निराधारांना, स्त्रियांना मदत. ही चारही संस्था आहेत त्या पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या आहे आणि चारही याच्यामध्ये हे विविध कामं केल्या जायची, ठीक आहे. तर ॲन्सर येणार फर्स्ट शारदा सदनचं AD. मुक्ती सदन येणार ख्रिश्चन धर्माचा प्रसार, म्हणजे सेकंडचं C. ते करेक्ट ॲन्सर येईल 2, ठीक आहे. 1 मिनटं, करेक्ट 2 नाही, फर्स्टचं D शारदा सदन, सेकंडचं C. कृपा सदन येतं दुष्काळ, तर Cचं थर्डचं येणार थर्ड A म्हणजे 4th ॲन्सर, ठीक आहे. हा येईल, दोघंही कॉमन आहे. नेक्स्ट 1991मध्ये शाही विधिमंडळ यांनी सक्तीचे आणि मोफत प्राथमिक शिक्षण सुरू करावे असे विधेयक कोणी मांडले होते? ते होते गोपाळ गणेश आगरकर. नंतर 1893 विधवा पुनर्विवाह संघटना वर्धा येथे कोणी स्थापन केली होती? तर ते विधवा पुनर्विवाह मंडळाची स्थापना जर बघितली तर आपल्याला कोण नाव येतील? ते येतील महात्मा धोंडो केशव कर्वे, ठीक आहे. 1893ला स्थापन केलं होतं. आफ्रिकेतून परत आल्यानंतर तटस्थ राहा असं जो निर्णय दिला होता ते सांगितलं होतं गोपाळ कृष्ण गोखले यांनी सल्ला दिला होता महात्मा गांधींना, ठीक आहे. यांनाच गुरु पण म्हणतात ते. 87 मिरत उल अखबार हे साप्ताहिक राजा राममोहन राय यांनी कोणत्या भाषेत हे केलं होतं पब्लिश? फारसी भाषेमध्ये केलं होतं. डिस्प्लेस क्लास मिशन संदर्भात आपल्याला सांगता येईल. डिस्प्लेस क्लास मिशन जे स्थापन केलेलं होतं, ठीक आहे. कोणकोणते येणार? ते येतील अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून देणे, सार्वजनिक धर्माची शिकवण देणे, ठीक आहे. तर बी ऑप्शन अस्पृश्यांच्या सामाजिक अडचणी निवारण करणे आणि विराज शिंदेचं आहे ते. आणि स्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे, अस्पृश्य निवारणाशी सर्व स्तरातून पाठिंबा मिळवणे. तर ऑप्शन येणार A, B, C and D, चारही ऑप्शन बरोबर आहे. 1935च्या कायद्यातील पुढीलपैकी कोणत्या तरतुदी अंमलात आणल्या नाहीत? जेव्हा 1935चा कायदा आला त्यावेळेस, ठीक आहे, भारत मंडळ रद्द झालं, भारतीय संघराज्य प्रणाली स्वीकारण्यात आली, म्हणजे आणण्यात आली. केंद्रातील द्विदल पद्धती राज्य पद्धत बंद करण्यात आली, म्हणजे राज्यामधली बंद केली आणि केंद्रामध्ये चालू केली. आणि प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली,
ठीक आहे. आता या चारही बाबीमध्ये विचार केला तर भारतीय संघराज्य, कारण संस्थाने आणि प्रेसिडेन्सीज आहे, संस्थाने वगैरे सामील झाले नाहीत, त्यामुळे भारतीय संघराज्य अस्तित्वात आलं नाही. आणि भारत मंडळ केंद्रातील द्विदल राज्य पद्धती, तर आता इथं ऑप्शन अ, ब, क, ब आणि कोणत्या तरतुदी आल्या, हां, आणि हे द्विदल पद्धती, ठीक आहे. केंद्रातील द्विदल राज्य पद्धती अस्तित्वात आली नाही. म्हणजे आन्सर काय राहणार, ब आणि क. तर म्हणजे उत्तर येईल ब आणि क, ठीक आहे. भारत मंडळ रद्द झालं, प्रांतामध्ये स्वायत्तता आली, पण भारतीय संघराज्य तरतुदी होत्या परंतु अंमलात आलं नाही, आणि द्विदल राज्य पद्धतीसुद्धा अंमलात आली नाही. 89 नंतर येतो 90. पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केलेले आहे, ते फर्ग्युसन कॉलेजमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य होते. 5 काँग्रेसच्या बनारस अधिवेशनात अध्यक्ष होते. 1905 जे होते ते होते गोपाळ कृष्ण गोखले, ठीक आहे. तर उत्तर एका स्टेटमेंटवरून उत्तर निघतं गोपाळ कृष्ण गोखले. 1910 त्यांची पुन्हा केंद्रीय कायदेमंडळात निवड पण झाली आणि भारतीय लोकसेवा आयोगाचे ते सदस्यसुद्धा होते. 91 सुरुवातीच्या काळात राष्ट्रीय सभेच्या कोणत्या मागण्या होत्या. सुरुवातीला जे मागण्या होत्या त्या होत्या भारतीयांना सरकारी नोकरी देणे, शेतकऱ्यांचे कर कमी करावेत, दारिद्र्य दूर कमी करावे, ठीक आहे. आणि परत पिळवणूक थांबवणे. तर सर्व लॉजिकली जर बघितलं सरकारी, तर हे चारही ऑप्शन बरोबर येतील. सरकारी नोकऱ्या द्याव्या, कर कमी करावेत, दारिद्र्य दूर करावेत आणि पिळवणूक कमी करणे, हे चारही ऑप्शन बरोबर होते. तर कोणतं येणार, अ, ब, क आणि ड. सप्टेंबर 1816 पेंढारींना दडपून टाकण्यासाठी कोर्ट ऑफ डायरेक्टरची मंजुरी कोणी घेतली. तर पेंढारीचं जेव्हा हे आलं होतं तर त्यावेळेस हे होतं लॉर्ड हेस्टिंग्स, ठीक आहे. तर लॉर्ड हेस्टिंग्सचं ऑप्शन बरोबर आहे. 7 स्वदेशी शृंखला असं जातीचे वर्णन जे केलेलं आहे त्यांचं नाव आहे विनायक दामोदर सावरकर. त्याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशनची गरज नाही आहे. 94 1931 अकोल्यात मातृभूमी हे वृत्तपत्र निघू लागले. त्याचे संपादक कोण होते, ठीक आहे. तर याचे संपादक दादासाहेब गोडे, ठीक आहे, दादासाहेब गोडे. नंतर येतो 95. पुढील वाक्यात वर्णन केले त्या व्यक्तीचे नाव काय आहे. कोणते आहे ते, विद्यापीठात मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधरापैकी एक होते. मुंबईत वकील ॲडव्होकेट म्हणून सेवा देणारे ते पहिले भारतीय. प्रार्थना समाज, आता प्रार्थना समाजाचे संस्थापक सचिव जर आपण विचार केला तर संस्थापक नाही, ते कुणासंबंधी आहे तर बाळ मंगेश वागळे हे प्रार्थना समाजाचे संस्थापक सचिव होते आणि पहिल्या पदवीधरापैकी एक पण होते. नाशिक येथील क्रांतिकारी चळवळीचे प्रमुख कोण होते, ठीक आहे. कोण राहणार, नाशिक येथे क्रांतिकारी चळवळ कुणाच्या अंतर्गत येतो, दामोदर सावरकर, ठीक आहे, गणेश दामोदर सावरकर यांच्या अंतर्गत. 97 यांनी अनार्य दोष परिहारक मंडळीची स्थापना केली. हे नाव जोडलं जातं गोपाळ बुवा वलंकर, ठीक आहे. तर महात्मा फुलेनंतर जी अस्पृश्य चळवळी आहे, ज्या चळवळीचा जर विकास आपण बघितला किंवा चळवळीच्या बाबी घटनाक्रम बघितला तर महात्मा फुलेंचं नाव येतं. महात्मा फुलेनंतर एक गोपाळ बुवा वलंकर हे यांचं जे राहणं आहे, ठीक आहे. तर त्यांचं जो जन्म ठिकाण वगैरे जर आपण विचार केला तर ते महार कम्युनिटीचे येतात आणि रायगड जिल्ह्यामध्ये येतं, ठीक आहे. रायगड जिल्हा आणि महार कम्युनिटी, ठीक आहे, यामध्ये येतात. तर यांनी आर्य आणि अनार्य, ठीक आहे. तर आर्यांची ज्या पद्धतीने मध्ये एक डिस्क्रिमिनेशन ज्या पद्धतीने केले जात होते त्याच्या विरुद्ध त्यांनी हे केलं, अनार्य दोष परिहारक मंडळाची स्थापना केली होती. ते ॲक्च्युली ते पोलीस विभागातसुद्धा होते, ठीक आहे, मिलिटरीमध्ये होते. त्याच्यानंतर त्यांनी तिथून निवृत्ती घेऊन काय केलं, हे या कामासाठी आपलं जीवन व्यस्त केलं. याच पद्धतीने आपल्याला सांगता येतं की ज्या वेळेला एक जवळपास 1894च्या संदर्भात जे अस्पृश्य जातीतले लोक आहे, ठीक आहे, अनटचेबल्स, ठीक आहे, त्या कम्युनिटीला या कम्युनिटीला मिलिटरीमध्ये इन्क्युबमेंट करण्याचं जे हे होतं आहे ना, ते बंदी केलं. म्हणजे पोलीस रिक्रुटमेंट यांचं बंद केलं किंवा मिलिटरी रिक्रुटमेंट थांबवलं गेलं होतं. त्याच वेळेस रांडे जे गोविंद रांडे आपण म्हणतो, ठीक आहे, MG रानडे, तर यांनी
एक पिटिशनसुद्धा टाकलं होतं की यांच्यावरची जी रोख आहे ती थांबवण्यात यावी. तर या संबंधी आपल्याला नाव येतं कुणाचं, गोपाळबुवा वलनकर. त्याच्यानंतर मग अस्पृश्य निवारणासाठी काम केलेल्यामध्ये नाव येईल तर कुणाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 31 ऑक्टोंबर 1920 रोजी मुंबई येथे नारायण मल्हार जोशींनी कोणती, हे सर्वांना माहीत आहे कोणती हे असेल ती, गिरणी कामगार ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसची स्थापना केली होती. ठीक आहे, नारायण मल्हार जोशी. आणि गिरणी, ठीक आहे. 99चं उत्तर काय आहे, पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे. रामचंद्र व बरकतुल्ला यांचे सहाय्यक होते. सन फ्रान्सिस्को येथे त्यांनी नव्या पक्षाची स्थापना केली. भारत स्वतंत्र समितीचे ते संस्थापक होते. ते परदेशात क्रांतिकारक कार्य करीत होते. याचं नाव येतो कुणासंबंधी आहे, लाला हरदयाल. ठीक आहे, तर लाला हरदयाल, आता हे बघा, हे सॅन फ्रान्सिस्को येथे जी स्थापना केली होती ते पार्टीचं नाव काय होतं, ती होती गदर, है ना, गदर पार्टी. ठीक आहे, तर याच्याशीच ते संबंध आहे. अमेरिकेत त्यांनी गदर पार्टी स्थापन केली होती सॅन फ्रान्सिस्कोला 1913ला. ठीक आहे, अमेरिकेतून मग ते कॅनडामध्ये गेले आणि भरपूर त्यांनी परदेशात ते क्रांतिकारी कार्य करत होते. तर जेवढे हे भारत स्वातंत्र्य समितीचे ते संस्थापक पण होते. तर कुणाशी नाव जोडता येईल, ते लाला हरदयाल. आता फक्त एवढंच आहे की त्यांनी इथं असे प्रश्न विचारताना काय केलेलं आहे, इथं गदर पार्टी डायरेक्टली दिलेली नाही. ठीक आहे, तर सॅन फ्रान्सिस्कोला नव्या पक्षाची स्थापना होती, ती होती गदर पार्टी. 100 महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या बंडाला असे म्हटले. याच्याच आधी आपण नाव दिलेलं आहे पुणे आणि अहमदनगरला. ठीक आहे, त्याच्याबद्दल प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, ते कोण होतं, डेक्कन रिव्होल्ट. ठीक आहे, तर त्याला काय म्हटलं जातं, दख्खनचे दंगे. तर ठीक आहे, तर असे या पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारल्या जातात. ओके, तर हा याचं एक्सप्लेनेशन होतं. थँक्यू.